त्या सगळ्या लोकांना सल्यूट करतो. मागच्या 25 वर्षात नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाला ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी साथ दिली, या मैदानाला सुंदर रूप देण्यासाठी, समृद्ध करण्यासाठी, सुजलाम सुफलाम करण्यासाठी, सातत्याने ज्या ज्या लोकांनी आम्हाला मदत केली, ज्या ज्या लोकांनी या मैदानाला अत्यंत हायटेक इंटरनॅशनल स्टँडर्डचं मैदान बनवण्यासाठी साथ दिले, महेश मांगेला आणि त्यांच्या सगळ्या कमिटीचे मनपूर्वक धन्यवाद. झहीर बघा, तो पण 15-16 वर्ष या ठिकाणी सातत्याने काम करतो आहे. कैलास पाटील 15-16 वर्ष करतो आहे. संदीप पाटील असतील आमचे, त्याच्यानंतर प्रशांत आदवडेसुद्धा तुकारामच्या बरोबरमध्ये IPLचं जे अभ्यासपूर्ण चिंतन करायचं काम मधल्या काळात त्यांनी केलं होतं. ही पण आमचे लाडके शिष्य आहेत. विनोद केणी यांनी दिलेले नरवीरचे माझ्या आप्पाच्या मैदानावर लेदर क्रिकेटच्या दरम्यान. आणि प्रशांतला पहिली स्पर्धा तो माझ्याकडे जॉईन झाल्यानंतर मी त्याला रतनबुवा दिली होती आणि रतनबुवा त्यांनी आम्हाला जॉईन केलं होतं 3 दिवस. संदीपचं आगमन झालं आहे. संदीप गावण आणि विजय पाटील दोघे आज आमच्याबरोबर या ठिकाणी साथ देतील. आणि तुकाराम मांगेला हे सुद्धा आम्हाला साथ देतील. आम्ही हिंदी मराठी या दोन्ही लँग्वेजमध्ये आम्ही तुम्हाला जबरदस्त एंटरटेन करायचा या ठिकाणी प्रयत्न करू. आणि जसं मी उल्लेख केला, पालघर जिल्हा म्हणजे फक्त क्रिकेटच नाही, क्रिकेटमध्ये तर आपण अप्रतिम रणजीपटू दिले आहे, त्या बाबतीत कुठेही शंका नाही. एक तर आता भारतासाठी शार्दूल ठाकूर याच जिल्ह्याचा खेळतोय. पृथ्वी शाहसुद्धा मुंबईच्या संघात कमबॅक केलं आहे त्यांनी. हा सुद्धा याच विरारमधून घडलेला, संतोष पिंगुळकरच्या माध्यमातून, बिबिकच्या सपोर्टमधून घडलेला अत्यंत इंटरनॅशनल क्लासिक प्लेअर आहे. सुप्रीमोची ज्योत त्याने प्रज्वलित केली होती, याचा अभिमान आहे. आघाडीची जोडी मैदानावर उतरणार आहे. पंचांच्या भूमिकेत आत्तापर्यंत तुम्ही भरपूर लोकांना पंचांच्या भूमिकेत पाहिलं, मात्र आज तेच पंच खेळताना आपल्याला दिसतील कदाचित, कारण दिनेश मांगेला टीममध्ये आहे ईच्या, आणि तो खेळताना दिसेल. मात्र आज जयप्रकाश गरत, प्रकाश पाटील किंवा पन्ना आमचा जो माझा अत्यंत लाडका प्लेअर आहे, टेक्निकली साऊंड बॅट्समॅन, आणि पन्नाचे कितीतरी इनिंग्स आहेत प्रवीण गावणचे जे स्वतः आम्ही कॉमेंट्री करताना त्याला रंगवलेले आहे. वन ऑफ द क्लासिक स्टँडर्ड क्रिकेटर. आणि शांतारामचा तर प्रश्नच नाही, लेदर क्रिकेटच्या माध्यमातून इथेच एक 50 धावा त्यांनी पूर्ण केल्या होत्या तेव्हा आम्ही कॉमेंट्री करत होतो. इज अ क्लासिक प्लेअर. प्रवीण गोगरी आमचे इंटरनॅशनल MCAच्या कमिटीवर ज्यांनी खूप वर्ष काम केलं, 8 वर्ष ॲज अ कमिटी मेंबर म्हणून. त्याच्याबरोबर त्यांच्या क्लबसाठी शांताराम भरपूर वर्ष लेदर क्रिकेट खेळलं, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. ओपनिंग जोडी गेली आहे मैदानावर, तर रसिकांचं लक्ष वेधतं आहे. ज्या रसिकांनी आत्ता YouTube ऑन केलं असेल, तुमचं स्वागत आहे. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या या निसर्गरम्य या इंटरनॅशनल स्टँडर्ड टफ विकेटवर, टफ ग्राउंडवर रौप्य महोत्सव आहे. 25वे वर्ष आहे, कारण 9 फेब्रुवारी लक्षात घ्या, मैदान 9 फेब्रुवारी 2000ला या मैदानाचं उद्घाटन आत्ताच्याच विद्यमान आमदार हितेंद्र विष्णू ठाकूर म्हणजे अप्पाने या ठिकाणी केला होता. तर एक गाडीची चावी आमच्याकडे आले, कोणाची असेल तर ते घेऊन जावं. आघाडीला आलेत फलंदाज अनिल आणि प्रमोद. तर सगळ्या लोकांनी ज्यांनी YouTube आत्ता ऑन केलं असेल त्यांचं आम्ही DBN लाईव्हमध्ये या ठिकाणी नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित रौप्य महोत्सव चषकमध्ये या नारंगीच्या इंटरनॅशनल स्टँडर्ड मैदानावर मनपूर्वक स्वागत करतोय. दोन्ही अंपायर्स जाताना दिसत आहेत. जतीन आणि परशुराम मैदानाकडे जात असताना दोघांचंही या ठिकाणी ऑरेंज टी-शर्टमध्ये अंपायर्स ऑफिशियल्स यांना म्हटलं जातं. या मैदानावर एक गोष्ट मी अजून पाहिलं, लेदर क्रिकेटच्या माध्यमातून कॉर्पोरेट क्रिकेट असेल किंवा समाजाचे क्रिकेट्स असतील, लेदर क्रिकेटच्या माध्यमातून या ठिकाणी बघायला मिळलेलं आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनला आम्ही 8-9 वर्षापूर्वी एक लेख लिहिला होता कोरोनाच्या काळामध्येच या मैदानाविषयी. मैदानाचा जो अभ्यास चालला होता दहिसरच्या डाणूमध्ये, त्याच्यातलं एक सुंदर समृद्ध असं एक क्रीडांगण आहे. मी तर टेनिस विश्वाचा जर मला कोणी सल्ला विचारला की विश्वकप कुठे व्हायला हवं, तर इथे करायला हरकत नाही आहे, कारण लश ग्रीन ग्राउंड आहे टेनिस विश्वाचा. लश ग्रीन या ग्रीन ग्राउंडमध्ये, कारण सेंटर ऑफ द म्हणजे म्हणतात ना, सबअर्बनमध्ये उपनगरमध्ये सेंटरला आहे मैदान. स्टेशनपासून एक 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. 10 मिनिटात तुम्ही प्रवास करून इथे पोहोचू शकता. आणि या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे टफ विकेट मिळणं टेनिस विश्वाला ही आनंदाची बाब आहे. तर आघाडीची जोडी आलेले आहेत मैदानावरती आपण बघतोय. मोफास बसे फाटा आणि साईनाथ अर्नाळा. सलमानने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतले, अर्नाळाला आमंत्रित केलं आहे. त्यांनी या ठिकाणी बॅटिंगसाठी, अर्नाळाने याच्या अगोदर 2011 आणि 2020ला चॅम्पियनशिप जिंकलं होतं
याच मैदानावर एक आठवण तुकाराम मांगेला या ठिकाणी आम्हाला ही माहिती देत असताना आज भरपूर समालोचक आहेत. तुकाराम मांगेला आहेत, संदीप गाभण आहे, विजय पाटील आहेत, झहीर सुद्धा आलेला आहे. या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आमच्या सहकारी पुढची पिढी आहे. आमचं वय 62 झालं आहे. भविष्यामध्ये हीच पिढी सगळे सूत्रसंचालन कॉमेंट्री सातत्याने बघू शकाल. आम्ही शेवटचा श्वास चालू असेपर्यंत आम्ही काम करत राहू. जेवढं ज्ञान पुढच्या पिढीला देता येईल तो एक प्रयत्न प्रामाणिक आम्ही करतोय. 6 षटकांचा सामना आहे. 2 पॉवर प्ले आहेत, P1 P2 आणि याच्या व्यतिरिक्त 4 मिनिमम बॉलर्स तुम्हाला वापरायचे आहेत. कुठल्याही बॉलरला मॅक्झिमम 2 षटक टाकण्याची कोटा या ठिकाणी राहील. पहिलं षटक कोण घेऊन येत आहेत बघूया. सद्दाम स्वतः या ठिकाणी आपण बघतोय गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत आणि फलंदाज आहेत अनिल आणि स्ट्राईकला आहे अनिल आणि नॉन स्ट्राईक एंडला आहे प्रमोद. स्ट्राईकला प्रमोद आहेत. सुंदर स्टान्स, मंदार गरुडे स्टाईल. क्रिस कॉर्नर पहिला चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, फुल लेंथ होता, ऑफ साईडला खेळत आहेत. एक धाव पूर्ण करत असताना गुड थ्रो ऑन द स्टंप. फिल्डर होते एम बाबू. 1 ते 2 तुम्ही वैतरणार ते चंदन सर असे सगळ्या संघांना पाहिलात. आज 4, 5, 6 एक गाव एक संघ असं तुम्ही या सगळ्या संघांना बघताय. आज वसई विरारचा पट्टा या ठिकाणी सगळी संघांना तुम्ही ॲक्शनमध्ये या ठिकाणी 8 संघांच्या माध्यमातून हा पूल बघू शकाल. सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज क्रीज कॉर्नरवरून पुन्हा एक चेंडू, यावेळेला मिडल स्टंपवर चेंडू लॉंग ऑफ होता. खूप चांगल्या पद्धतीने ऑफ फॉरे करून चेंडूला प्लेस करत असताना गल्लीमध्ये एक धाव पूर्ण करत असताना फलंदाज मैदानावरती आहे तो होता अनिल. दोघेही 1-1 वर खेळताना संघाच्या धावसंख्येला बिनबाद 2 वर येतात. ऑफ साईडला फिल्डिंग बघूया. शॉर्ट थर्डमॅनला एक फिल्डर लावला आहे. बॅकवर्ड पॉईंटला एक क्षेत्ररक्षक आहे. कव्हरला एक फिल्डर आहे. आपण बघतोय लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा क्रीज कॉर्नरवरून चेंडू, पुढचा चेंडू मिडल आणि ऑफ स्टंपवर चेंडू ऑन साईडला उचलायचा प्रयत्न. यावेळेला फुल लेंथ चेंडू होता. चेंडू एजला लागून फार वेगाने लेग स्लिपला क्रॉस करून फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर जातोय या ठिकाणी आणि 4 धावा या ठिकाणी बाहेर. तुकाराम मांगेला यांचं आगमन झालं आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. ते आमच्याबरोबर या ठिकाणी गेस्ट कमेंट्स करू. आम्ही 1-2 ओव्हर करू, ते 2 ओव्हर करू. कसं म्हणतात 2 जण कॉमेंट्री करत असेल तर जास्त आनंद वाटतो. येस, कमेंट्स करण्यासाठी ते बसलेत या ठिकाणी. कारण आली एक पद्धत आहे, 2 जण सहकारी समालोचक खूप सुंदर पद्धतीने करत असले की ऐकायला लोकांना खूप छान वाटतं आहे. अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व आहे तुकाराम मांगेला. वर्ल्ड कपच्या माध्यमातून सुद्धा खूप चांगलं चिंतन त्यांनी रसिकांपर्यंत पोहोचवलं. क्रीज कॉर्नर चेंडू होते. यावेळेला चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र बीट होत असताना चेंडू ट्रॅव्हल होतं यष्टीरक्षकाकडे. पहिला चेंडू इथं डॉटच्या माध्यमातून. एकंदरीत धावसंख्या झाली ती बिनबाद 6 धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. सामना बघताय साईनाथ अर्नाळ विरुद्ध मुफास वसई फाटा. सलमाननी संघनायक वसई फाटाचे ज्यांनी नाणेफेकीचं कौल जिंकून फिल्डिंग घेतलं आहे आणि आमंत्रित केलं आहे ते बॅटिंगसाठी साईनाथ अर्नाळाला, ज्यांनी या स्पर्धेमध्ये जर मागे वळून इतिहासामध्ये जर पाहिलं तर 2011 आणि 2020 मध्ये अर्नाळा संघ चॅम्पियन होता. सद्दाम याचा चेंडू थोडा वरती आला होता. चेंडू गुडलिंग करून समोर खेळत असताना क्षेत्ररक्षक खूप सुंदर पद्धतीने आतमध्ये ढकलत आहेत. फील्ड स्वतः संघनायक सलमान. सुंदर मैदान असेल, लश ग्रीन ग्राउंड असेल, आउटफील्ड सुंदर असेल तर पॅशनेट फिल्डिंग बघण्याची एक आनंद मिळतो. याच विरारने टेनिस विश्वाला एक अत्यंत दर्जेदार फिल्डर दिला, जयदीप गरत उर्फ चॉमी. क्रीज कॉर्नरवरून चेंडू, आज चेंडू गुडलेंग तरुण आला आहे. बॅकफुटला थांबून चेंडूला ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला वळवत आहेत. बॅटच्या खूप वरच्या पट्ट्याला लागल्यामुळे चेंडू जास्त लांब गेला नाही. एक सिंगल कन्वर्ट करतायत आणि सिंगलने धावसंख्या पुढे सरकते. ती आता मैदानावरती 9 या धावसंख्या. षटक संपते पहिलं, धावसंख्या झाली 9. धावांची गती 9च्या रूपाने या ठिकाणी मैदानावरती अनिल आणि प्रमोद ठेवत असताना. तुकाराम, धन्यवाद सर. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहत आहेत नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित रौप्य महोत्सव अर्थात क्रिकेटचा महासंग्राम. 25 वर्ष खेळायची आणि 25 वर्ष ही आपल्या सर्वांच्या एकजुटीची जी टॅगलाईन या स्पर्धेसाठी दिलेली आहे, NCC चषक 2024. आमच्या समेत असं आपण आवाज ज्यांचा ऐकल्यात, खऱ्या अर्थानं समालोचन हे क्षेत्र हे बनवू शकतं, हे ज्यांच्यामुळे कदाचित निर्माण झालं, असा आवाज बालसुब्रमण्यम अय्यर सर आहेत, ज्यांनी समालोचनाला एक उंची गाठून दिलेली आहेत. असा आवाज गेल्या आपण 3-4 वर्ष सलग आपण त्यांच्या समेत. एक आठवण आहे सर, ज्यावेळेला 2016 साली आपण या मैदानावरती आलेले होते, अजित वाडेकर सर ज्यावेळेला ॲज अ चीफ गेस्ट
प्रमुख पाहुणे म्हणून आला होता आणि त्यावेळेला सुद्धा आपल्या काहीशा अनुभवाचा फायदा आम्हालाही सुद्धा झाला होता आपल्या समेत संवाचन करताना. आणि आज महत्त्वाचा वेळ आपण या स्पर्धेसाठी नक्की दिला, त्याबद्दल आपलं सुद्धा मनापासून आभार आहे. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ एकच कमेंट केलं की दोन संघ जे खेळतात गेल्या 4-5 वर्षाचा खेळ पाहिला, जसा एका गोष्टीचा उल्लेख सर आपणही केला आहे 2011 साली आणि 2020 साली ओपनच्या संघाला पराभूत करून अर्नाळा संघ चॅम्पियन झाला होता. 2011ला त्रिविनर बँड्रा संतोष सक्सेनाचा संघ समोर होता, त्याला पराभूत केला. 2020ला सँडी स्पोर्टचा मोठा संघ समोर होता, जिथून सुमित ढेकळे सारखा खेळाडू खेळत होता, त्याला पराभूत करून आला होता आणि तिथून आलेला संघ आहे. आणि गेल्या वर्षी कदाचित एका थोडेसे मिस्टेकनं मोफास वसईपाडा थोडासा माघारी गेला होता, तो यावर्षी प्रयत्न करणार चॅम्पियनशिपसाठी. थँक्यू तुकाराम, अतिशय सुंदर माहिती. चेंडू मिडल स्टंप आणि लेग स्टंपच्या मध्ये त्या ठिकाणी जेलच्या रूपाने खूप सुंदर पद्धतीने लांब असताना सुद्धा जेल किती सुंदर पद्धतीने घेतलं आहे ते तुम्ही बघताय. कारण त्यांचे आता लेफ्ट आर्म बॉलर मैदानावर आलेत गोलंदाजी करण्यासाठी. शाहरुख आणि पहिला चेंडूवर त्यांनी या ठिकाणी बघताय विकेट देत असताना, ब्रेक थ्रू देत असताना 9 धावा पहिल्या षटकात झाल्या, 9 फॉर द लॉस ऑफ 1. फलंदाज बाद झाले प्रमोद. एकंदरीत मैदानावर 5 मिनटं राहिले, 5 मिनटं उभं राहताना त्यांनी दावा केल्या. मैदानावरती ते आपण बघतोय ते 6 चेंडूमध्ये 8 धावा त्याने केलेल्या आहेत आणि तेच धावांचा वेग जे वाढवत होते तेच प्रमोद मैदानावर बाधून परत असताना. तुकाराम, त्याच वेळेला आपण ही स्पर्धा चालू आहे खऱ्या अर्थानं 25 वर्ष कित्येकांचं आपण गेल्या 3-4 वर्षामध्ये योगदान या स्पर्धेसाठी किंवा या मैदानासाठी लागले. मध्ये गावं असतील, व्यक्ती असतील, या सर्वांचा आपण आभार यासाठी मानतो. कदाचित त्यांच्याशिवाय पुढे जाणं थोडंसं अशक्य होतं, या मैदानाची उभारणी करणं तेही अशक्य होतं. त्या सर्वांचं पुन्हा एकदा आभार. हा सामना सुरू असताना आणि रौप्य महोत्सव साजरा होत असताना वसई विरार शहर महानगरपालिकेतील माजी सभापती आणि या नेहमीच एक दर्दी क्रिकेट प्रेमी म्हणून ज्यांना पाहिलं जातं आहे ते माडिक सरसुद्धा इथे उपस्थित झाले आहेत. काका, आपलंही सहर्ष स्वागत आहे. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. कारण त्यांच्याच माध्यमातून एक स्पर्धा आता नुकतीच 1 महिन्या अगोदर आमदार चषकाचं भव्य दिव्य आयोजन केलं होतं, ते माडिक काकासुद्धा इथे उपस्थित आहेत. आपलंही सहर्ष स्वागत आहेत. मॅचला सुरुवात होईल. पहिल्या विकेट गमावलं तर मॅचमध्ये परतण्याचा प्रयत्न मोपासपाटा करणार आणि त्यांच्यासमोर कॅप्टननं म्हटलं होतं आम्ही 60च्या पार जाणार अरणायचा, तोही त्यांचा प्रयत्न झाला आहे. पुन्हा एकदा शाहरुख सज्ज होत आहेत. थँक्यू खूप खूप तुकाराम. लेफ्ट आर्म यावेळेला राऊंड द विकेट, चेंडू फुल्लिंग टाकला होता, डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न, खूप सुंदर क्षेत्ररक्षण. शाहरुख किती गोलंदाज, संशोधनाचा भाग आहे. फॉलो थ्रूमध्ये अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण करतात, अशा पद्धतीने वेगवान फेकी देतात. फार कमी गोलंदाजांना असं शक्य होतं, मात्र शाहरुख त्या ठिकाणी करत असताना चेंडू लागला असता तर डेंजर झोनला होते. 1 धाव पूर्ण होते आणि डबल फिगरमध्ये धावसंख्या पुढे जात असताना अर्नाळा संघाची 10 फॉर द लॉस ऑफ 1. एक फलंदाज त्यांच्या प्रमोदच्या रूपाने बाद झाले. नवीन फलंदाज आता आला आहे तो डेल्मॉन. खूप सुंदर खेळाडू वसई तालुक्याने दिलेत, याचा आवर्जून उल्लेख करणं आवश्यक आहे. यावेळेला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय आणि ऑफ साईडला कट करायचा प्रयत्न. ऑफ साईडला बघा शॉर्ट थर्डमॅन आहे, बॅकवर्ड पॉईंट आहे, शॉर्ट कव्हर पॉईंटला एक क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक. अशा पद्धतीने उभं करण्यात आलं. ऑन साईडला लेग स्लिपवरती आहे, सर्कलच्या आतमध्ये पॉवर प्ले सुरू असल्यामुळे स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक आपण बघतोय. मिड विकेट आणि लॉंग ऑन असं चित्र आपण बघतोय. त्याच वेळेला चेंडू जातोय मागे, सीमा रेषेकडे चाललाय. अजून एक बाउंड्री या दिशेला, पहिली बाउंड्री सुद्धा याच दिशेला आली होती, दुसरी बाउंड्री या ठिकाणी 4 धावांची येत असताना धावांची गरज आहे. बोला. शुक्रिया बासमन राय सर. हम देख रहे हैं हमारे बीच माडिक सा काका सर जी का स्वागत सम्मान किया जाता हुआ. एक बेहतरीन व्यक्ति जिन्होंने अपने कीमती वक्त को इस मैदान पर दिया, इस टूर्नामेंट की शोभा बढ़ाई, वैसे हमारे मालिक काका सर जी, इनका सत्कार होता हुआ नारंगी ग्राम से नारंगी की जानिब से. धन्यवाद काका, नक्कीच आपला मनपूर्वक आभार. आपण या सामन्यामध्ये आपला किमती वेळ दिल्याबद्दल. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू झहीर. त्याच दरम्यान धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत 2 आणि या 2 धावांनी अर्नाळा संघाची धावसंख्या पुढे सरकते. ते मैदानावरती आपण बघतोय ती 16 या धावसंख्या 16.
2 चौकार आतापर्यंत अर्नाळा संघाच्या माध्यमातून बघायला मिळालंय. शाहरुख हो यावेळेला गुड लेंथ वरून चेंडू आलाय तरी ऑन साइड. वॉट अ शॉट. चेंडू अप्रतिम होता तरी तेवढाच चांगलं प्रत्युत्तर देत असताना मैदानावर आपण बघतोय सुंदर फटका अनिलच्या बॅटमधून येतोय षटकाराच्या रूपाने. आजच्या दिवसातला पहिला षटकार या ठिकाणी बघायला मिळतो आणि षटकाराच्या रूपाने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती आता 22 या धावसंख्या. 2 चौकार आणि 1 षटकार बघायला मिळाला. एकंदरीत 2 षटकांचा कैपड होते. पहिल्या षटकात आपण 9 धावा पाहिल्या होत्या आणि या षटकात तब्बल मैदानावर तुम्ही बघताय की 13 धावा कुटण्यात आलेले. एक बाउंड्री आणि 1 षटकाराच्या माध्यमातून सुद्धा चित्र बघायला मिळालं. चांगली बॅटिंग मैदानावर आणि संघाची धावसंख्या 2 षटकानंतर 22 धावा 1 गडी बाद सरासरी 11 ठेवत असताना. या ऐकूया कमेंट्स तुकाराम यांची. चांगली सुरुवात आहे सर आणि सकाळच्या सत्रामध्ये कदाचित खेळपट्टीवरचा थोडंसं ड्यूचा फॅक्टर प्रभाव पाहता सकाळच्या वेळेला वातावरणामध्ये होणारा बदल हाही लक्षात घेता आणि वाऱ्याची दिशा कुठल्या बाजूला आहे हे बघता ही चांगली सुरुवात आहे. भले विकेट तुम्ही गमावलेला आहे पण सुरुवात चांगली आहे आणि प्रतिस्पर्धी संघ आताच एक मोठी स्पर्धा मोफाच्या माध्यमातून जी खास करून बेलारच्या मैदानावरती पार केली होती आणि तो संघ इथे मैदानावरती गेल्या वर्षी क्वार्टर फायनलपर्यंतचा प्रवास त्या संघाचा पाहिला होता. पण त्याच्यासमोर असा संघ आहे ज्याने गेल्या 4 वर्षामध्ये टॉप 4मध्ये बहुतांशी वेळा प्रवेश केला आहे. मग NC चषक असेल एक मोठी स्पर्धा आपण पाहिली होती ज्या पद्धतीनं 3 लाखाची त्या स्पर्धेचा त्यांचा परफॉर्मन्स असेल तर तो अर्नाळ्याचा संघ तिथून मैदानावरती आहे. 2 खेळाडू मैदानावरती आहेत. नॉस्ट्राईक यांचा फलंदाज अनिल. आता सर नुकतीच तुम्ही सुद्धा 40+ एक स्पर्धा केली आणि त्या 40+ गेल्या वर्षीच्या हंगामापासून जो पूर्णपणे इन्फॉर्म असा फलंदाज आहे अनिल करत आणि तो नॉस्ट्राईक एंडला सध्याच्या घडीला आपण पाहतोय. थँक्यू तुकाराम. सुंदर कमेंट्स देत असताना ब्युटिफुल एलिव्हेट करायला मात्र क्षेत्ररक्षक जज करत असताना त्या ठिकाणी जेल घेत आहेत मैदानावर. आतमध्ये येणाऱ्या चेंडूला अशा पद्धतीने चेंडू उचलणं खूप डेंजर असतं. मात्र खूप सुंदर पद्धतीने गोल फलंदाजांनी त्या ठिकाणी पदाला करत असताना चेंडूला ऑन साईडला पुन्हा एकदा अटॅकिंग क्रिकेट दाखवत असताना पावा प्लेमध्ये कसं खेळावायचं उत्तम उदाहरण प्रस्तुत करायचा प्रयत्न केला. मग इथल्या पहिल्या पावा प्लेमध्ये 9 आल्या, दुसऱ्या पावा प्लेमध्ये 13 धावा आल्या आणि आता इथे विकेट पडतात. 22 फॉर द लॉस ऑफ 2. तुकाराम आणि हमला कोणावरती गेलाय म्हणजे सद्दामवरती तुम्ही ज्यावेळेला हमला करण्याचा प्रयत्न करतोय या खेळाडूचा या मैदानावरचा परफॉर्मन्स म्हणजे गेल्या आपण स्पर्धेतला जर खेळ पाहिला ना तर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ज्याच्या नावावरती 15 विकेट होत्या. 15 विकेट ज्यावेळेला 4 सामने खेळत असताना ज्यावेळेला घेतला होता 5 विकेटचा हॉल ज्याच्या नावावरती आहेत अशा गोलंदाजीच्या अगेन्स्ट ज्यावेळेला तुम्ही अटॅक करताना त्यावेळेला जो परिणाम व्हायचा तो परिणाम झाला आहे आणि कौतुक मोफास वसई पाडायचं कारण त्यांना माहिती आहे पहिल्या 2 षटकामध्ये 11च्या सरसनं धावा केला आहे. मग प्रतिस्पर्ध्याला रोखण्यासाठी तुमचा हुकमाचा एक का प्रमुख गोलंदाज इंट्रोड्यूस करणं आवश्यक असतं. सद्दाम आलं आणि सद्दामनं काय केलं ज्याचा अडसर दूर केलाय आणि विकेट प्राप्त केलाय. येस धावांचा वेग जे वाढवायचा प्रयत्न करतात त्या फलंदाजांना त्यांनी पॅव्हिलियनकडे पाठवले असं म्हटलं पाहिजे. प्रमोदनी अगोदर 6 चेंडूत आपण पाहिले 8 धावा केल्या. त्याच्यानंतर आपण बघितलं आता फलंदाज बाद झाला तो मैदानावरती डेल्मॉन हा बाद झाला. नवीन फलंदाज आलाय तो आता चार्ल्स. चांगली गोलंदाजी. सद्दामने 1.1 षटक टाकले, एकही निर्धाव नाही. 9 धावा देत असताना 1 गडी बाद केले. त्यांचं पृथ्वीकरण सज्ज होत आहेत पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सांकडून. यावर्षी अजून एक कॉमेंट्री बॉक्सला थोडी उंची दिली आहे तुकारामने त्यामुळे मैदानात चेंडू लँड होत असताना खूप सुंदर पद्धतीने दिसतोय. ओ चेंडू खूप सुंदर पद्धतीने आत येत होता. बॅकफुटला थांबले. चेंडूला कट करायचा विचार होते द्विधा मनस्थितीमध्ये. चेंडूला शेवटी चेंडूच्या रेषेतून बाहेर काढत असताना आपली बॅट या ठिकाणी ऑफ साईडला. पुन्हा एकदा फिल्डिंग बघूया. त्या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनला एक फिल्डर लावला आहे, बॅकवर्ड पॉईंटला एक फिल्डर आहे, कव्हर पॉईंटला एक फिल्डर आहे, लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे. आपण बघतोय लेग स्लिप आहे. निक लागला तर थर्डमॅन आणि तो लेग स्लिप जिथे आहे त्या ठिकाणी चेंडू फ्लाय होण्याची शक्यता नाकारतात नाही. इनसाइड एज असेल किंवा आउटसाइड एज असेल. पुन्हा एकदा सद्दाम पुढचा चेंडू घेऊन यावेळेला फुल लेंथ होता. ऑन साईडला पुल केलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय त्या ठिकाणी मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीपमध्ये आपण बघतोय ते संघनायक स्वतः सलमान कव्हर करत असताना एक सिंगल पूर्णतेने धावसंख्या पुढे सरकते ती आता 23 या धावसंख्या. 23 फॉर द लॉस ऑफ 2. आपण बघतोय मैदानावर साईनाथ अर्नाळा संघ मैदानावर 3रं षटक खेळत असताना सद्दामच्या माध्यमातून. सुरुवातीच्या थोडंसं पडझडीनंतर डाव सावरण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. सद्दाम क्रीज कॉर्नरवरून टाकले. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी टू द फिल्डर
आपण बघतोय बरोबर म्हणाले तुकाराम मांगेला, सद्दाम एक अत्यंत मॅच्युअर्ड बॉलर आहे. त्यांना माहिती असतं एक्झॅक्टली फलंदाजाच्या मनात काय चाललं आहे. ते गॅपमधून चेंडू चौकार करायचा, काढायचा होता तिथे, मात्र शक्य झालं नाही. टू द फिल्डर अडकवलं आहे सद्दाम याने, त्यामुळे तिसरा गडी या ठिकाणी बाद होते. तुकाराम नक्की जसं तुम्ही उल्लेख केला आणि मागच्या 2 चेंडू ज्याच्याला चार्जची आउटसाईड एज लागली होती, आताही थोडंसं बाहेर येईल खडा. तुम्ही दुरून खेळतात, लांबून खेळतात. खास करून चार्ल्स याने जो पहिला चेंडू फेस केला, आपला पुढचा पाय तो बॉलच्या रेषेमध्ये आलाच नाही आहे. तुम्ही दुरून खेळला. आणि संदाप ज्याचा टप्पा उजव्या एसटीच्या बाहेर आहे, ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आहे, त्याचा फायदा त्यांना झाला आहे. आणि अनिल घरात सारखा फलंदाज जो इन्फॉर्म आहे, 40+ क्रिकेट सुंदर खेळलं आहे. शिवनेरीच्या मैदानावरती सुद्धा म्हणजे बेस्ट बॅट्समनच्या लिस्टमध्ये काही धावांच्या फरकानं ते थोडंसं हुकलेलं होतं. असा फलंदाजाला बाद करणं तुमची ती अचिव्हमेंट आहे. आणि सर तुम्ही एका गोष्टीचा उल्लेख केला या कॉमेंट्री बॉक्सचा, म्हणजे कैलासवासी नितीन गणपत पाटील पॅव्हेलियन आहे आणि समोरचे कक्ष आहे. तुम्ही एका गोष्टीचा उल्लेख केला का यावर्षी या कॉमेंट्री बॉक्सला थोडीशी उंची दिली, पण सर आपण जी कॉमेंट्रीच्या क्षेत्राला उंची दिली आहे त्या मनाने कदाचित ही उंची काही नाही आहे. कारण जे क्षेत्र कदाचित बहुतेकांना माहितीही नव्हतं, अशा क्षेत्रामध्ये आपण करिअर करू पाहणाऱ्या होतकरू समालोचकांना कदाचित तुम्ही जी उंची गाठली दिलेली आहे त्याच्या मनाने ही सध्याच्या घडीला काहीच नाही आहे. थँक्यू तुकाराम. नवीन फलंदाज मैदानावरती. करण अनिल एका बाजूने किल्ला लढवत ठेवतो, मात्र अनिलकडे स्ट्राईक थोडा कमी आला आहे. मात्र सद्दाम जे अत्यंत मॅच्युअर्ड बॉलर आहेत, अनुभव आहे त्यांच्याकडे. आतापर्यंत 3 गडी त्यांनी बाद केलेत मैदानावर. आपण बघतोय त्यांच्या संघाच्या माध्यमातून 3 विकेट्स आतापर्यंत काढलेले आहेत. पुन्हा एकदा क्रीज कॉर्नरवरून टाकतायत चेंडू. यावेळेला चेंडू ऑफ साईडला प्लेस करायचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल होतो शॉर्ट थर्डमॅनला. क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. खूप कॅल्क्युलेटिव्ह अत्यंत प्लॅनिंग पद्धतीने सद्दाम या ठिकाणी गोलंदाजी करताना दिसत आहेत. कारण सुरुवातीच्या 2 षटकात 11ची सरासरी गेली होती. 9 धावा पहिल्या षटकात, दुसऱ्या षटकात 13 धावा. आणि त्यामुळे त्यांच्या खांद्यावर थोडी जबाबदारी आहे की अतिशय सुंदर पद्धतीने षटक हे कसं हाताळता येईल. पहिल्या षटकात त्यांनी 9 धावा दिल्या, सेकंड स्पेलमध्ये मात्र विकेट काढली. आता ते प्रयत्न करत आहेत अजून ही सरासरी जी 11पर्यंत पोहोचली ती तिसऱ्या षटकानंतर कसं खाली आणता येईल हा प्रयत्न गोलंदाजांच्या माध्यमातून दिसतोय. क्रीज करून चेंडू स्टेप आउट झालेत. इम्प्रोव्हायझेशन दाखवायचा प्रयत्न, चेंडू येथे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी शाहरुख हा फिल्डर आहे, कव्हर करेपर्यंत 1 धाव पूर्ण करतायत. स्टेप आउट झाल्यानंतर गोलंदाज तुम्हाला तसाच चेंडू देईल ही काही शक्यता नसते, कारण गोलंदाज सुद्धा स्टेप आउट झाल्यानंतर चेंडू ब्लॉक होलमध्ये अटॅक करायचा प्रयत्न करतो. मात्र फलंदाजा कौतुक करेन ज्यांनी परिवर्तन इम्प्रोव्हायझेशन या ठिकाणी दाखवलं. षटकं संपले. 3 धावसंख्या आपण बघतोय मैदानावरती झाली आहे ती 25. सरासरी प्रति षटकाच्या मागे 8.25 जी सरासरी पहिल्या षटकात 9, दुसऱ्या षटकात 11 होती, ती सद्दामच्या चांगल्या गोलंदाजीमुळे तुकाराम थोडी खाली आली आहे. हा मागचं षटक आले जे 3 धावांचं आले. आणि महत्त्वाचं आहे की तिथे 2 विकेट्स आले. याचकरता संदामचा वापर केला होता. बघा प्रत्येक वेळेला कर्णधाराचा काय विचार असतो किंवा कर्णधार कसा आपल्या गोलंदाजा कल्पकतेने वापर करतो तेही महत्त्वाचं आहे. तुमच्याजवळ चांगले गोलंदाज आहेत, पण तुम्ही त्याला कसं प्लेस करता, कुठल्या षटकासाठी त्याला इंट्रोड्यूस करता किंवा कुठल्या वेळेला त्याला गोलंदाजीसाठी आणतात हे महत्त्वाचं आहे. या वसई पाटा मोफासच्या कर्णधाराने योग्य वेळी गेला आहे. पण ही अर्ली स्टेज आहे. 3 षटकाचा मॅच आहे. एक मॅच आहे कालचा, तो संध्याकाळी 4 षटकापर्यंत सुरली चालला होता, पण शेवटच्या 2 षटकामध्ये बदलला होता. त्याची आठवण होईल. शाहरुख पुन्हा एकदा मागच्या स्पेलमध्ये पहिल्या चेंडूमध्ये विकेट काढली होती त्यांनी. चेंडू या वेळेला ऑफ व मिडल स्टंपमध्ये लॉंग ऑफ टाकला होता. चेंडू ऑफ साईडला प्लेस करत असताना एक सिंगल पूर्ण करतायत. शाहरुखसुद्धा मल्लिंगा स्टाईल आताच्या थोडंसं बाजूनी गोलंदाजी करतात, मात्र त्यांची जी लाईन आहे तिने सुंदर ठेवली. पहिल्या स्पेलमध्ये आतापर्यंत 1.1 षटक टाकले, 14 धावा दिलेत, 1 गडी त्यांनी बाद केली, चांगली गोलंदाजी केली. मात्र चांगली गोलंदाजी जास्त ती सद्दामच्या सेकंड स्पेलमध्ये बघायला मिळाली. शाहरुख पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सिंगकडून ओव्हर द लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर ऑन साईडला लॉफ करत असताना या ठिकाणी प्रयत्न, मात्र चेंडू थोडा थांबून आला, त्यामुळे चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क आणू शकले नाहीत फलंदाज मैदानावरती. बॅट्समॅन आहेत करणसाठी ऑन साईडला फाईन लेग वरती आहे. आपण बघतोय लॉंग लेग लेग फिल्डर आहे, मिड विकेट आहे, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आणि लॉंग ऑन असं क्षेत्ररक्षक आहे. ऑफ साईडला आपण बघतोय शॉर्ट थर्डमॅन आहे, पॉईंट लेग फिल्डर आहे, शॉर्ट कव्हर लेग क्षेत्ररक्षक आहे आणि डीप लेग फिल्डर ठेवण्यात आलं लॉंग ऑफ साईडला. या ठिकाणी बघूया पुढे आता काय प्लॅनिंग या ठिकाणी करतायत शाहरुख पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सिंगकडून लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुढचा चेंडू घेऊन यावेळेला चेंडू थोडासा घुडलिंग करून येत असताना बॅकफुटला थांबून चेंडूसाठी वाट पाहिली ऑन साईडला पुल करतात. दुसरी धाव घातक असेल, थ्रो परफेक्टने आलाय. थ्रो जास्त वरती येत असताना गॅदर करायला त्रास झाला
आणि त्यामुळे 2 धावा मैदानावरती बॅट्समॅन पूर्ण करतायत अनिल आणि करण, आणि या 2 धावांनी करण पुढे सरकतोय 3 वर. संघाच्या धावसंख्येला पुढे नेत आहेत आपण बघतोय ते 28 या धावसंख्या, 28 फॉर द लॉस ऑफ 3. बघा तुकारामचं हेच वैशिष्ट्य आहे, अभ्यासू समालोचक आहे. अभ्यासू असल्यामुळे त्यांना माहिती आहे की कॉमेंट्री बॉक्समध्ये स्क्रीन आला तर अजून चांगल्या पद्धतीने कॉमेंट्री होऊ शकते, आणि ते भव्य दिव्य 32 इंचीचा स्क्रीन डिस्प्ले आता प्रवीण पाटील आमचे DBN लाईव्ह यांनी दिले. थँक्यू प्रवीण, कारण प्रवीणना हायटेक आहेत, पॅशनेट आहेत, नेहमी खूप सुंदर टेलिकास्ट करतात. त्यांचे टेलिकास्ट जेव्हा जेव्हा बघायला मिळतात तेव्हा आम्ही आनंदित होतो, आणि खूप सुंदर कष्ट करतात. वेगळेपणा काहीतरी, क्रिएटिव्हिटी, नवीन काहीतरी दाखवता येईल का हा प्रयत्न नेहमीच प्रवीणचा चालू असतो. याबद्दल खरंच त्याचं कृतज्ञता आहे. DBN लाईव्ह तुम्ही बघताय, ज्या प्रेक्षकांनी यूट्यूब ऑन केलं असेल तुमचं स्वागत करतोय. NCC म्हणजे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ रौप्य महोत्सव चषकमध्ये नारंगीच्या या भव्य दिव्य हा स्टँडर्ड ग्राउंडवर चेंडू शफल झाले. फलंदाज या ठिकाणी फुल लेंथ होता, चेंडूला ऑन साईडला उचलायचा प्रयत्न, मात्र चेंडू अवेत उडाला करा, आणि त्या ठिकाणी जेल घ्यायचा प्रयत्न उशीर झाला. त्या ठिकाणी मात्र चेंडू खाली येतोय. तत्पूर्वी 1 धाव फलंदाज या ठिकाणी पूर्ण करत असताना संघाच्या धावसंख्येला पुढे आकार देत आहेत. या ठिकाणी 29 या धावसंख्येवर षटक मैदानावर मार्गस्थ आहे ते 4थं शाहरुखच्या रूपाने. 29 फॉर द लॉस ऑफ 3 इन 3.4 डिलिव्हरीज, म्हणजे 22 चेंडूमध्ये या 29 धावा आतापर्यंत आले. 3 गडीमधले 1 गडी शाहरुखने घेतला, 2 विकेट सद्दामने घेतले. शाहरुख पुन्हा एकदा सज्ज होतोय कॉमेंट्री बॉक्सांकडून पुढचा चेंडू घेऊन. यावेळेला लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, चेंडू गुड लेंथ होता, ऑन साईडला लॉफ केलाय, खूप सुंदर टायमिंग, आणि आजच्या दिवसातला दुसरा षटकार या ठिकाणी येत असताना 6 धावा. सुंदर सुंदर फटका, आणि चार्ल्स होते समोर. जर पाहिलं तर चार्ल्स गावडा ह्याला नेहमीच आम्ही हरणाऱ्याचा थोडासा चार्जर म्हणतो. टीमला जर चार्ज करायचं तर आतमध्ये चार्ज पाहिजे, कारण एक आठवण चार्ल्सची सुद्धा आहे. हा फटका पुन्हा एकदा आपण बघूया, कारण एक आठवण जे 2011चं चॅम्पियनशिप जिंकलं होतं त्यावेळेला 3 विनर बँड्रासच्या अगेन्स्ट चार्ल्सची ती खेळी महत्त्वाची होती. ते 3 चौकार अजूनही आपल्याला आठवतात. त्यानं हा षटकार योग्य वेळेला ठोकला आहे. येस, योग्य वेळी शाहरुख पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेला चेंडू लेट स्विंग करतात गुडलेंग करून, ही शाहरुखची खासियत आहे. कधी कधी वेगवान चेंडू असतो, आत्ता जसा होता, कधी कधी थोडासा मंद गतीने येतो. जेव्हा संधी मिळते त्यावेळेला चार्ल्सने अटॅक करायचा प्रयत्न केला. आतापर्यंत 7 चेंडू 9 धावांवर खेळत आहेत चार्ल्स मैदानावर. रिप्ले तुम्ही बघू शकता या ठिकाणी कुठल्या पद्धतीने हा चेंडू पडल्यानंतर बघा लेट स्विंग होतोय, आणि यष्टीरक्षकाचं काम खूप सुंदर पद्धतीने यष्टीच्या जवळ उभं असताना सुद्धा गॅदर करतायत. तुकाराम, 4 षटकांचा खेळ संपला, आणि जसा तुम्ही उल्लेख केला आता DBNच्या स्क्रीनवरती वॅगन व्हील दाखवलं जातं, कशा पद्धतीने धावा केल्या तर सर. खूप सुंदर, खूप सुंदर. हीच तर प्रवीणची खासियत आहे. नवीन नवीन क्रिएटिव्हिटी, नवीन नवीन अभ्यास करणं, नवीन नवीन पद्धती इंटरनॅशनल स्टाईलमध्ये कसं दाखवता येईल. DBN लाईव्ह प्रवीण या ठिकाणी दाखवत असताना वॅगन व्हील्स तुम्ही बघताय की ऑफ साईडला किती धावा आलेत, ऑन साईडला किती शॉट्स आलेत. ते जे पर्पल कलर्स तुम्ही बघताय, 2 षटकार आपल्याला बघायला, बाउंड्रीजसुद्धा आपल्याला बघायला मिळाले. हे सगळे शॉट्स, मागे 2 बाउंड्रीज आले ते या ठिकाणी दाखवत असताना. तो करा, याचा अर्थ आहे म्हणजे जर आपण बघितलं तर ऑन्सपासूनच स्क्वेअर लेगच्या दिशेने जास्त धावा झाल्यात. स्क्वेअर ऑफ द विकेट ऑफसाईडला नाही जास्त धावा. त्याला कारण काय, कारण पहिली 3 षटकं जर पाहिली तर फुलर लेन डिलिव्हरी जास्त हाताळल्या गेल्या, संधी दिली नाही आहे, फलंदाजाला रूम दिला नाही आहे, कट करण्याची संधी दिली नाही आहे, म्हणून त्या क्षेत्रामध्ये आपण कमी धावा पाहिलेल्या आहेत. एक डिसिप्लिनवाली गोलंदाजी झाले पहिल्या 4 षटकापर्यंत. आता आपण चर्चा करूया की ज्यावेळेला तुम्हाला टार्गेट सेट करायचं आहे, कॅप्टननं म्हटलं होतं आम्हाला 60च्या जवळ जायचं आहे. आता 4 षटकांचा खेळ संपला, 35वरती आहे. तुमचा प्लॅन आहे 60चा होता. आता प्लॅन बी तुमचा रेडी आहे की नाही, आणि तो एक्झिक्यूट करण्याची वेळ सध्याच्या घडीला मैदानावरती आले, कारण 2 षटकांचा खेळ शिल्लक राहिला आहे. आता प्रोजेक्टेड स्कोर जो दिसतोय ना 53, त्या 53 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तुर्तास व्हायला हवा, कारण 50+ धावा या मैदानावरती सकाळच्या सत्रामध्ये चॅलेंजेबल ठरू शकेल, आव्हानात्मक ठरू शकेल, आणि त्या दिशेने प्रयत्न व्हायला हवा. 8.75. धन्यवाद तुकाराम. त्यांचा अंदाज त्यांनी आत्तापर्यंत जी स्पर्धा मागच्या काही दिवसात पाहिल्या अंदाज 50पेक्षा जास्त धावा असणं आवश्यक आहे फायटिंगसाठी. यावेळेला चेंडू पडल्यानंतर स्विंग होतो. हीच नवीन गोलंदाज आलेत, आपण बघतोय विलास गोलंदाजी करतायत, कारण सद्दामचे 2 षटकांचा कोटा पूर्ण झाला आहे, शाहरुखच्याही 2 षटकांचा कोटा पूर्ण झाला आहे. त्यामुळे 4 गोलंदाज वापरणं बंधनकारक आहे. विलासला आणण्यात आले, आणि पहिला स्विंगच्या माध्यमातून समोरचा फलंदाज आरशाची भूमिका नाही तर पार पाडत असतो, आणि तोच काहीतरी या ठिकाणी सांगत असताना एक्झॅक्टली चूक कुठे होते, कारण स्लॉग ओव्हर सुरू झालेत. अशा डॉट गेले तर जास्त
त्रासदायक ठरू शकतो बॅटिंग करणाऱ्या टीमला. पडल्यानंतर पुन्हा एकदा स्विंग होतोय, चेंडू बॅकफुटला फलंदाज थांबले होते, त्याच वेळेला चेंडू हातातून सुटल्यामुळे एक धाव पूर्ण करतायत. ओव्हर थ्रो होतोय, दुसरी धाव घातक असेल, अंडरआर्म थ्रो होतोय, डायरेक्ट हिट लागलाय करा आणि तिसरी धाव सुद्धा होईल कारण नॉन स्ट्रायकिंगचा फलंदाज जास्त पुढे निघून आला होता. वाईटचा इशारा आहे. तिसरी धाव अशा पद्धतीने मिळाली आहे त्यांना. 2 धावा धावून काढून एक धाव त्या ठिकाणी आपण बघतोय वाईटच्या माध्यमातून. रनआउटला रिव्ह्यू देण्यात आलेला आहे. तर एकंदरीत 3 धावा पूर्ण झाल्यामुळे धावसंख्या जी आपण 4 षटकात 35 एक साधारणपणे 8:45 सरासरी पाहिली होती ती आता 38 धावा रिव्ह्यू घेतलेला आहे. नो बॉल आणि रनआउटसाठी रिव्ह्यू आहे. अंपायरला वाटले तर ते रिव्ह्यू घेऊ शकतात आणि संघांना सुद्धा एक रिव्ह्यू देण्यात आले तर तो रिव्ह्यू घेण्यात आला आहे. आणि या रनआउटसाठी जो रिव्ह्यू आहे तो बघूया आता काय या ठिकाणी. तिसरी पंच बघतायत स्क्रीनवरती. टेक्नॉलॉजी आहे तर त्याचा वापर करायला पाहिजे कारण ट्रान्सपरन्सी पारदर्शकता आपण ज्याला म्हणतो ते क्रिकेटमध्ये आवश्यक आहे. क्रिकेट इज अ जेंटलमॅन्स गेम असं म्हटलं जातं आणि त्यामुळे ही पारदर्शकता रिप्ले बघा तुम्ही. रिप्ले मी बोलणार नाही, तिसरे पंच निर्णय घेतील. रिप्ले दाखवत असताना DBM लाईव्ह आमच्या कॅमेरामॅनने खूप सुंदर काम केलं, खूप सुंदर काम केलं. नॉट आउट आहे. बॅट भरपूर पुढे आणले घासत कारण बॅट घासत तुम्ही जर गेला तर ते बेनिफिट ऑफ डाऊट जे म्हणतात त्या बेनिफिट ऑफ डाऊट भरपूरच पुढे आले. पॉपिंग क्रीज रिटर्न क्रीज बॉलिंग क्रीजच्यामध्ये आपण बघतोय भरपूर पुढे आल्यामुळे सेफ आहेत. त्यांची बॅट घासली गेली व्यवस्थित रेषेच्या आतमध्ये. ज्या वेळेला बेल्स डिसलॉज झाले त्यावेळेला बॅट कुठे होते ही गोष्ट पाहिली तुकारामने आणि त्याच्यानंतर निर्णय देत असताना आपण बघतोय नॉट आउट आहे. व्हेरी गुड लाईव्ह कारण कॅमेरामॅन खूप सुंदर काम करत असताना कारण तुमच्याकडे तसे कॅमेरामॅन असणं आवश्यक आहे. तिसऱ्या पंचांची आधी एक्झामिनेशन केलं जातं. एक्झामिनेशन केल्यानंतर ते आपल्याला वापरता येतात कारण तिसरा पंच जेव्हा कॉल केला जातो त्यावेळेला या ठिकाणी आपण पाहिलं खूप चांगल्या पद्धतीने कॅमेरामॅनने ते काम केलं त्यामुळे बघता आलं. तुकाराम आणि असं कॅमेऱ्यावर किंवा असं जर ग्राफिक आपल्या जवळ आलं तर समालोचकाला अजून काय पाहिजे? हां नक्कीच तेच पाहिजे. नक्कीच समालोचकाला खूप चांगल्या व्ह्यूची गरज असते आणि तेच व्ह्यू या ठिकाणी DBM लाईव्ह प्रवीण पाटील दाखवत असताना. गुड जॉब प्रवीण कारण अभ्यासू व्यक्तिमत्व, पॅशनेट व्यक्तिमत्व, क्रिएटिव्ह इनोव्हेटिव्ह व्यक्तिमत्व आहे प्रवीण. नवीन नवीन दाखवायचे प्रयत्न. क्रीज कॉर्नरवरून चेंडू होता या वेळेला आपण बघतोय विलासा चेंडूला ऑन साईडला प्लेस केले. चेंडू येते लॉंग ऑनला कव्हर करेपर्यंत एक धाव पूर्ण होते आणि हळूहळू धावसंख्या पुढे सरकते. या ठिकाणी आपण बघतोय 39वर 39 धावा 39 फॉर द लॉस ऑफ 3. आपण बघतोय चार्ल्स खेळतोय 9वर, करण खेळतोय 4वर. सातत्याने धावांची गती त्यांच्या कॅप्टननी सांगितलं होतं की 6 षटकात आम्ही 65 किंवा 70 धावा करू. मात्र तसं सद्दाम आणि शाहरुखने सुरुवातीच्या स्पेलमध्ये त्यांना करून नाही दिले. क्रीज कॉर्नरवरून चेंडू आहे विलासा यावेळेला लेट स्विंग केले. टप्पापर्यंत एस टी रक्षकाच्या हातातून चेंडू निसटत असताना जास्त बाहेर असल्यामुळे पंचांची भूमिका अत्यंत सुंदर. जतीन असेल किंवा परशुराम असेल खूप सुंदर पद्धतीने अंपायरिंग करत असताना आपला अनुभव या ठिकाणी दाखवत असताना ॲज अ अंपायर वाईट देतात. नकारात्मक चेंडूनं जागा नाही आहे आणि नकारात्मक चेंडू जेव्हा जेव्हा पडेल अशा पद्धतीने वाईटच्या माध्यमातून त्याच्यावर अंकुश आणण्याचं काम पंच करतायत. पुढचा चेंडू यावेळेला क्रीज कॉर्नर चेंडू बॅटन पॅटच्या मध्ये होता. फुल लेंथ चेंडू ऑफ साईडला प्लेस केला. खूप खाली जेल घ्यायला गेले आणि त्या ठिकाणी जेल घेत असताना थोडेसे पुढे आले. पुढे येत असताना चेंडू त्यांच्या अंगावर लावतोय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट फार वेगाने त्या ठिकाणी आपण बघतोय मैदानावरती खूप चांगल्या पद्धतीने धावले दोन्ही फलंदाज आणि त्यामुळे आपण बघतोय चार्ल्स आणि करण 2 धावा पूर्ण करतायत. 4 षटकात 2 धावा जात आहेत. चार्ल्स पुढे सरकतोय 7 चेंडूमध्ये 11 या धावसंख्येवर संघाच्या धावसंख्येला पुढे नेतोय. मैदानावर 5वं षटक असताना 42वर 42 धावा 3 गडी बाद. साईनाथ अर्नाळा मोफास वसई फाटा यांच्यासमोर खेळत असताना पुन्हा एकदा सज्ज होत आहेत गोलंदाज. चेंडू या वेळेला लॉफ केलाय. गॅपमध्ये शॉट आहे. फिल्डर मागे आहेत. चेंडू कव्हर करतायत बॅकअप करतायत या ठिकाणी बाउंड्री जाऊ नये म्हणून. मात्र 2 धावा त्याच दरम्यान पूर्ण झालेत. मात्र थ्रो येतोय बरोबर स्टंपच्या जवळ त्या ठिकाणी. गुड फिल्डिंग डीपमध्ये बॅकअप करत असताना त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक खूप सुंदर क्षेत्ररक्षण करत असताना एम बाबू त्या ठिकाणी कारण बाउंड्री जायला नाही पाहिजे याची दक्षता मोफाट वसई फाटा ते फिल्डर या ठिकाणी घेत असताना एम बाबू संघाची धावसंख्या पुढे सरकते मैदानावर 44 44 फॉर द लॉस ऑफ 3 इन द 5th ओव्हर. हळूहळू धावांचा वेग वाढवायचा प्रयत्न करतायत साईनाथ अर्नाळा. शफल होते फलंदाज. पहिला गोलंदाजाने चेंडू बॅटन पॅटच्या मध्ये ठेवलाय आणि आपण बघतोय पंचांचं बोट वरती जाते. LBW या ठिकाणी देत कॅच आहे का
ऑफ शफल झाले ऑन साईडला खेळले जेलचं रूप आहे तर पंचानी बोट वरती गेला होता आम्हाला LBW आहे मात्र फलंदाज जेलच्या रूपाने डीपमध्ये बाद होतोय शफलही झाले स्टंपच्या समोर सुद्धा आले होते मात्र या ठिकाणी विलासचं कौतुक करीन की फलंदाज शफल झाल्यानंतर जी लेंथ लाईन बॅट अँड पॅडच्या मध्ये असायला पाहिजे जेणेकरून मोठा फटका तो खेळू शकणार नाही तर चौथ्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप झाली चार्ल्सने आपली जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडली एकंदरीत 15 मिनिटं राहिली 9 चेंडूच्या सामोरे गेले 13 धावा केल्या 1 षटकार त्यांच्या बॅटमधून तो कारण जसं आपण उल्लेखही केला का विदिन द स्टंप हाताळण्याची संधी तिथून गेली होती रिप्ले जरी पाहिला ना विलासचा आपण पाहतोय विदिन द स्टंप बरोबर फ्लिक केलं होतं फ्लिक होता तिथून आणि तिथून बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनमध्ये क्षेत्ररक्षक होते कुठलीही चूक नाही चार्ल्स जो थोडासा डावाला उभारणी देण्याचं काम चार्ल्स करत होते ते मात्र बाद झाले 4.5 षटकांचा खेळ झाला आहे धावा आहेत दाफलकावरती 44-44 वरती एक भागीदारी तुटले साजेदारी तुटले भागीदारी तोडली आहे या ठिकाणी आपण बघतोय की 9चा रेट अजूनही ठेवला आहे या ठिकाणी अर्नाळा संघाने मग चांगलं इम्प्रुव्हायझेशन स्ट्रोक खेळायला गेले चार्ल्स मात्र टू द फिल्डर कॅचिंग पोझिशनवर कॅच गेल्यामुळे फलंदाज चौथ्या विकेटसाठी एक चांगली पार्टनरशिप आपल्याला बघायला मिळाली सुरुवातीला चांगली बॅटिंग आपल्याला प्रमोदच्या माध्यमातून नंतर अनिलच्या माध्यमातून आपण पाहिलं त्याच्यानंतर आपण बघतोय चार्ल्स आणि करणनी खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला चार्ल्स बाद झाली आता येतोय सायमन नवीन फलंदाज मैदानावरती अर्नाळा बॅटिंग करत असताना वसई फाटासमोर बॅट अँड पॅडच्या मध्ये चेंडू ऑन साईडला वळवायचा प्रयत्न मिड विकेटला क्षेत्ररक्षक डीपमध्ये त्या ठिकाणी गुड फिल्डिंग सोएब मैदानावर चांगली फिल्डिंग चांगला थ्रो जेवढे चांगले क्षेत्ररक्षक डीपमध्ये असतात जेव्हा चांगला थ्रो तुमचा पॅरलल येतो किंवा वरतून येतो तेवढं चांगलं रेस्ट्रिक्शन तुम्ही आणू शकता धाबांवरती ते चित्र या ठिकाणी बघायला मिळालं संघाची धावसंख्या पुढे सरकते 46 षटकं संपले 5 धावसंख्या झाली 46 सरासरी 9.25 अजूनही 1 षटक बाकी आहे स्लॉग ओव्हरचं आणि त्यामुळे बघायचं आहे त्यांच्याकडे विकेट्स आहेत 6 कुठल्या पद्धतीने अर्नाळा लास्ट ओव्हरमध्ये या ठिकाणी अटॅक करतो बघावं लागेल धावसंख्या 46 फॉर द लॉस ऑफ 4 46 धावा 4 गडी बाद शेवटच्या षटकाचा खेळ तिथून शिल्लक आहे आपण चर्चा करतोय प्रोजेक्टर स्कोअर जर पाहिला तर 56 दिसतोय आणि ही कमाल आहे म्हणजे DBNचा जे ग्राफिक आहे आणि महत्त्वाचं आहे सर कारण हे जे सर्व ग्राफिक आहेत किंवा आपण ज्या ज्या गोष्टी वॅगनविल पाहिल्या स्कोअरबोर्ड पाहतोय हे पूर्णपणे स्वतःने डेव्हलप केलेलं आहे म्हणजे प्रवीण पाटील धनंजय मांगेला ही जी जोडी आहे या जोडीनं स्वतः डेव्हलप केलेला स्कोअरबोर्ड आहे आणि नवीन नवीन गोष्टी आणण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून केला जातोय अजूनही काही गोष्टी आहेत त्याच्यावरती चर्चा होईल करंट रन रेट 9.20 आहे या क्षणाला 46 फॉर द लॉस ऑफ 4 साईनाथ अर्नाळा आफ्टर 5 ओव्हर्स 5 षटकानंतर 46 धावा केले त्यांनी स्कोरबोर्डला लावलेत लास्ट ओव्हरमध्ये किती अटॅक करतायत बघावं लागेल क्रिस कॉर्नर चेंडू टाकलं यॉकर लेंथवर टाकायचा प्रयत्न यावेळेला चेंडू जास्त लांब जात नाही बॅटच्या वरच्या भागाला लागलाय स्किट करत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट अतिशय सुंदर फिल्डिंग शुभम याच्या मार्फत मैदानावरती फिल्डिंग एन्जॉय करायला पाहिजे लश ग्रीन NCC नारंगीचं हे इंटरनॅशनल स्टँडर्डचं मैदान आहे अशा वेळेला क्षेत्ररक्षक खूप आनंदाने क्षेत्ररक्षण करू शकतात डीपमध्ये असतील सर्कलच्या आतमध्ये असतील क्लोजमध्ये असतील शॉर्ट टर्मेंटला वगैरे तर अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण तुम्ही सुंदर पद्धतीने तुमचं प्रदर्शन दाखवू शकता तेच या ठिकाणी शुभम दाखवत असताना गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे धावसंख्या झाली 47 फॉर द लॉस ऑफ 4 इन 5.1 ओव्हर्स अजून 5 चेंडूंचा खेळ बघायचा आहे या ठिकाणी किती धावा अर्नाळा या ठिकाणी उभारतोय शफल होते फलंदाज चेंडू या वेळेला ऑन साईडला उचलायचा प्रयत्न मात्र टायमिंग होत नाही आहे चेंडू इथे शॉर्ट लेगला फॉरवर्ड शॉर्ट लेगला ज्या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी यष्टिरक्षक कव्हर करत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत प्रयत्न करतायत गोलंदाज या ठिकाणी अत्यंत सुंदर गोलंदाजी करून समोरच्या संघाला कमी धावा कसा देता येईल तो विलास आणि सतीश शेवटच्या टप्प्यात या ठिकाणी प्रयत्न करत असताना सुरुवातीला सद्दाम आणि शाहरुखला आपण गोलंदाजी करताना पाहिलं होतं पुढचा चेंडू क्रिस कॉर्नरहून चेंडू फुल टॉस होता मात्र कॅपिटलिझम झालेलं नाही आहे त्या ठिकाणी पुन्हा एकदा मिस टाईम होतोय चेंडू इथे सिलिम डॉनला आणि पंच दाखवत असताना लेग बाय त्यामुळे बॅटमधून ही धाव आलेली नाही अवंतर खात्यात एक धाव जाईल अवंतर खात्यात एक धाव जाते आणि धावसंख्या सरकते ती 5 आपण बघतोय 6वं षटक मार्गस्थ असताना 48 धावा 4 गडी बाद त्यांच्या संघनायकांनी अपेक्षा व्यक्त केली होती 65चं मात्र या ठिकाणी नक्कीच कौतुक करायला पाहिजे मोफास वसई फाटा या संघातील गोलंदाजाचं ज्यांनी चांगल्या पद्धतीने कंट्रोल केलं आत्तापर्यंत 5.2 बॉल्समध्ये 49 फॉर द लॉस ऑफ 4 साईनाथ अर्नाळा या संघाला फिल्डिंगमध्ये काही चेंजेस दिसत आहेत ऑन साईडला डीपमध्ये जातोय स्क्वेअर लेगचा फिल्डर लॉंग लेगला जात असताना मिड विकेट आहे ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आहे आणि ऑफ साईडला 3 फिल्डर सर्कलच्या आतमध्ये चेंडू ऑन साईडला लॉफ केलाय जागा दिली
आणि तिसरा षटकार या ठिकाणी येत असताना या इनिंग मधला तुकाराम. करण आहे आणि टीम तिथून टाळ्यांचा आवाज का आला, कारण अशा वेळेला धावा हव्या होत्या, अशा वेळा धावा होत्या त्यावेळेला करणला टीम सांगत होती की करण तू रन कर, कारण करण आहे आणि करणनं तो फटका खेळाय, थोडीशी जागा दिली. जसं तुम्ही उल्लेख केला, ताकद देण्यासाठी, तिथून ताकद वापरण्यासाठी तुम्ही संधी दिली आणि तिथून हा षटकार ठोकलाय. ब्युटिफुल शॉट फ्रॉम करण. पुन्हा एकदा सज्ज होत आहे, धावांची सरासरी वाढवले, 55 पर्यंत नेले. त्यांना संघनायकांचं स्वप्न पूर्ण करायचं या ठिकाणी. क्रिस कॉर्नरवरून चेंडू शफल झालेत, चेंडूला ऑन साईडला उचलायचा प्रयत्न, मात्र लेग स्टंपच्या बाहेर असल्यामुळे पंचांचा इशारा या ठिकाणी वाईट. जतीन आणि परशुराम पुन्हा एकदा चांगल्या पंचांच्या भूमिकेत या ठिकाणी कुठेही नकारात्मक चेंडूला जागा देत नाही. अवंतर धाव मिळते, अब तक 56 धावसंख्या, 56 फॉर द लॉस ऑफ इन, 5.3 डिलिव्हरीज, 5 षटकं आणि 3 चेंडू आपण बघतोय मैदानावर झाले. 33 चेंडूमध्ये या धावा आले आहेत. सज्ज होत आहेत पुन्हा एकदा गोलंदाज सतीश, कॉमेडी बॉक्स करून ओव्हर द विकेट पुढचा चेंडू घेऊन चेंडू बॅट अँड पॅचच्या मध्ये बॉटम हँडचा वापर करतायत. ऑन साईडला प्लेस केलाय, पायाने चेंडू अडवायचा प्रयत्न, वेळ लागतोय. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला चेंडू ट्रॅव्हल झाला तर 2 धावा पूर्ण करत असताना क्षेत्ररक्षक चेंडू घेऊन टेनिस विश्वामध्ये जी पद्धत आहे, बरकत धावत असताना टेनिस विश्वात ही पद्धत आहे, चेंडू घ्यायचा, कलेक्ट करायचा, फेकी देता आला नाही तर धावत स्टंपच्या जवळ जायचं. तुकाराम. बिलकुल, बरकत की हरकत देख के सामने वाले रुक गए, समोरचे थांबले, थोडे धाव घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाहीये. येस येस येस, धावत गेली जवळ तर धावसंख्या पुढे सरकत असताना 58 वर चांगला स्कोर उभारलाय. एक टाइमचं स्वप्न पूर्ण करत असताना यावेळेला बॅट अँड पॅटच्या मध्ये चेंडू अपील होतोय लेग बिफोरसाठी, मात्र त्याच वेळेला चेंडू त्या ठिकाणी आपण बघतोय लेग बाय पंच दाखवत असताना अवंतर खात्यात ही धाव जाते आणि धावसंख्या 59 म्हणजे 60-65 त्यांचे कॅप्टन बोलले होते त्याच्या जवळ येत आहे. तुकाराम. त्याच्या जवळ झाले, मागचा चेंडू बघितला थोडंसं मिसिंग लेग होता, त्या कारणास्तव नाबादचा इशारा तिथून झाला. शेवटचा बॉल आहे शिल्लक. लास्ट ओव्हर, लास्ट डिलिव्हरी. कॉमेंट बॉक्सकडून पुन्हा एकदा सज्ज होत आहेत गोलंदाज. क्रिस कॉर्नरवरून चेंडू मात्र लाईन या ठिकाणी बघावा लागेल. लेग स्टंपच्या बाहेर टाकत असताना चेंडूला ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, बीट झालेत, ओव्हरथ्रो होतोय. जिथे एकही धाव जायला नको होते तिथे 2-2 धावा जात आहेत. तिसऱ्या धावांसाठी कॉल देत आहेत, स्ट्राईक स्वतःकडे घ्यायचं आहे, मात्र धावबाद होण्याची भीती आहे आणि फलंदाज त्या ठिकाणी धावबाद होतोय. मात्र 2 धावा मिळालेल्या आहेत, या ठिकाणी वाईड आहे त्यामुळे 3 धावा मिळतील आणि धावसंख्या पोचते ते 62 वर. तुकाराम. 62 वरती धावफलक जाऊन पोहोचले आणि म्हणून मी म्हटलं होतं ना का बघा, पहिल्या 4 षटकामध्ये 35 धावा झाल्या होत्या आणि गेल्या जर 11 चेंडूचा खेळ बघितला तर तिथून अजून 27 धावा आल्यात. मागच्या 11 चेंडूचा खेळ पाहिला तर तिथून 27 धावा आल्या आणि त्याचा फायदा टीमला झालाय. कालचा एक मॅच जो दानी वर्सेस संतोष भुवनचा होता तिथे सुद्धा हेच घडलं होतं. विश्वनाथ जाधव लवकर बाद झाल्यानंतर 3-4 विकेट गमावल्यानंतर नंदनने केली शेवटच्या 2 षटकामध्ये केलेल्या त्या 40 धावा कुठेतरी थोड्याशा टर्न अराउंड झाल्या होत्या. आताही तेच घडतंय, शेवटच्या क्षणी धावा आल्यात. आता मोफास वसईपाडासाठी हे आव्हान हे जितकं कमी, म्हणजे आता शेवटचा बॉल आहे, या शेवटचा बॉल सुद्धा तुम्हाला चांगला हाताळावा लागेल, नाही तर इथून 65 धावांची वेज जर ओलांडली तर फार कठीण होऊन बसेल ती 11च्या धावांची सरासरी तुम्हाला मेंटेन ठेवण्यासाठी. येस येस येस, 11ची सरासरी मेंटेन करण्यासाठी या ठिकाणी ते प्रयत्न करत आहेत. 62 फॉर द लॉस ऑफ 5. लास्ट डिलिव्हरी शेवटच्या षटकातील बघूया. या ठिकाणी फलंदाज लेफ्ट हँडर मैदानावर आलेले आहेत, संदीप, आणि ते काय करतायत या शेवटच्या चेंडूवर. षटकार मारतायत का चौकार मारतायत का डॉट जातोय का 2 धावा येत आहेत, याचं उत्तर थोड्याच वेळात. 62 फॉर द लॉस ऑफ 5. साईनाथ अर्नाळा. चेंडू पडल्यानंतर लाईन ठेवत नाही आहेत, खूप मिस्टेक करतायत या ठिकाणी सतीश. जास्त स्विंग करत असताना आपण बघतोय जास्त बाहेर निघतोय या ठिकाणी. आपण बघतोय अजून एक अवंतर धावाने धावसंख्या 63 फॉर द लॉस ऑफ 5. तुकाराम. याला कारण आहे, तुम्ही प्रमुख गोलंदाजी 2-2 षटकं हाताळली त्यानंतर दबाव आलाय. क्रिस कॉर्नरवरून चेंडू पुन्हा एकदा तीच चूक, अजून एक वाईड. मागच्या 3 चेंडू अत्यंत भरकटले गेलेत गोलंदाज आणि त्यामुळे जास्त अवंतर धावा इथे बघायला मिळते. 3 आणि 2 5 धावा मागच्या 3 चेंडू झाले. धावसंख्या 64 फॉर द लॉस ऑफ 5. तुकाराम. सज्ज होत आहेत गोलंदाज पुन्हा एकदा या ठिकाणी सतीश, सद्दाम आणि शाहरुखने खूप चांगल्या पद्धतीने हँडल केलं होतं. क्रिस कॉर्नर चेंडू यावेळेला मात्र चेंडूला अटेम्प्ट केलं. व्हॉट अ शॉट. 4था षटकार या इनिंग मधला येत असताना संदीप आपली भूमिका खूप सुंदर पद्धतीने पार पाडलेलं आहे आणि करणनी खूप सुंदर बॅटिंग केली आहे मैदानावर आणि संदीपला स्लॉग ओव्हर्समध्ये कसं अटॅक करावं आणि त्यांच्या कॅप्टननी जे कमेंट केले होते संदीप गावणकडे की आम्ही 65 किंवा 70 धावा करू, ते करून दाखवलंय. 71 धावा 5 गडी बाद. तुकारामनी बरोबर सांगितले की पहिल्या
4 षटकांच्या धावा येत नव्हत्या त्या शेवटच्या 2 षटकात खूप वेगवान या ठिकाणी आपण बघतोय विलास आणि सतीशच्या गोलंदाजीमध्ये आलेत. आणि म्हणून मी उल्लेख केला की तुम्ही फ्रंटलाईन गोलंदाजाचा वापर केला. शेवटच्या चेंडूवरती संदीप करवत यांनी केलेला प्रहार बरोबर आपल्या कैलासवासी नितीन गणपत पाटील पॅव्हलियनच्या दिशेनं हा चेंडू येऊन वारंवार आदळला गेला आहे. आणि हे होतं म्हणजे नारंगीचं मैदान म्हटलं 6 षटकांचा मॅच, तर 6 षटकांच्या मॅचचे तीन टप्पे असतात. पहिले 2, मधले 2 आणि शेवटचे 2. आता पहिले 4 गेले होते ते फिल्डिंग करणाऱ्या मोफाच्या बाजूने, पण शेवटचे 2 गेले आहेत ते अर्नाळा टीमच्या बाजूने. पहिल्या 4 षटकामध्ये 35 धावा आणि शेवटच्या 2 षटकामध्ये 35 धावा आल्यात. नक्कीच नक्कीच तुम्ही बरोबर म्हणताय. शेवटच्या 2 षटकात जास्त आक्रमण झालं. करणने ग्रेट बॅटिंग केली. 10 चेंडू 14, 140चा रेट. 2 चेंडूमध्ये या ठिकाणी 6 धावा आपण बघतोय. 300चा रेट. या बघा सद्दाम 2 षटकं एके निर्धाने 12 धावा 2 गडी बाद. शाहरुख 2 षटकं एके निर्धाने. मैदानावरती आपण बघतोय 19 धावा 1 गडी बाद. विलास 1 षटक 11 धावा 1 गडी बाद आणि सतीश 1 षटक 22 धावा एक्स्ट्रास. बघा या 70 धावांमध्ये 17 एक्स्ट्रास. खूप स्ट्रॉंग आहे. 17 धावा गेलेल्या आहेत या 70 धावांमध्ये एक्स्ट्राच्या रूपाने. म्हणजे 70 रन मधल्या 17 एक्स्ट्रा आहेत असं म्हणावं लागेल. 70 मधल्या 70 मधल्या पण 17 आहेत. आपण 2 संघाने इथे विनंती करतोय. नारंगी संघ आणि ट्रिपल फॉर 1 बॉईज आचोळे सर आपण टॉसच्या दिशेने यायचं आहे. तिथे असतील झहीरभाई. कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदलले सर. आपण नेक्स्ट इनिंगला 2 समालोचक येतील. एका बाजूला संदीप गावण असतील, दुसऱ्या बाजूला विजय पाटील असतील. आपण पुन्हा एकदा जॉईन होऊया. पण 2 टीम कॅप्टन आपणही पोचा. ट्रिपल फॉर 1 आचोळे बॉईज आणि दुसऱ्या बाजूला नारंगी संघ. एक ब्रेकमध्ये ऐकूया एक संगीत. डीजे मयूर रेडी झाल्यात. एक संगीत आणि येऊया मॅचच्या दिशेनं. थँक्यू. हेलो चेक. हेलो चेक. हेलो चेक. हेलो चेक. हेलो चेक चेक. हेलो चेक चेक चेक. हेलो चेक. हेलो. हेलो चेक. हेलो. हेलो चेक. हेलो चेक चेक. हेलो. हेलो चेक. हेलो. हॅलो चेक चेक. वेलकम सुस्वागतम. हॅलो बॅट्समन पाठवून द्या. हॅलो चेक. सुस्वागतम.
सुस्वागतम. नमस्कार. नमस्कार. वेलकम एव्हरीबडी. वेलकम एव्हरीबडी. हॅलो चेक चेक चेक. एनसीसी नारंगी ए और एक तरफ T-41 अछोले। और दोस्तों थोड़ी दिन पहले की बात की जाए तो अछोले प्रीमियर लीग एक बेहतरीन अंदाज में प्रारंभ की गई और बेहतरीन अंदाज में उस टूर्नामेंट का भी लाजवाब समालोचक धनंजय पाटिल के द्वारा हमने देखा है। एक बड़ा लक्ष्य इस मैदान पर वसई मोफास 11 टीम के लिए है। दो आवाज़ों को आप सुन रहे थे, अभी दो आवाज़ थोड़ी देर में आपके सामने पेश की जाएगी, एक संदीप गावड़ सर और एक विजय पाटिल। मैं आपके सामने टॉस बॉक्स में जहीर असगरवानी को वो पापड़ी। चलिए टॉस हमारे अतिथि मेहमानों द्वारा हो रहा है। 6 ओवर का वो मुकाबला हेड एंड टेल। टेल्स कॉल केला आहे, हेड आलेला आहे तर नाणेफेकीचा कॉल T-4 अछोला या संघाने जिंकलेला आहे. आपल्या पाहुण्यांना विनंती करतो की आपण मंचावर जाऊन या सामन्याचा आनंद घ्यावा आणि एक मॅलेंटो देऊन आपण गौरव करणार आहोत दोन्ही करणाऱ्यांचा. एनसीसी नारंगी धीरज पाटील आपण पाहतोय. T-41 अछोले ज़्यादा कोई पूछताछ नहीं होगी, मैच शुरू होने जा रहा है. अपना निर्णय अपन सांगावा. क्षेत्ररक्षण करूँ मैं. 6 ओवर का मुकाबला है सर जी, कितने रनों पर एनसीसी नारंगी को आप रोकना चाहेंगे? नारंगीचं होम ग्राउंड आहे, तसं तर आम्ही 45 ते 50च्या आतमध्ये थांबवायचा प्रयत्न करू. धन्यवाद आपल्याला या सामन्यासाठी. आपण जाऊया सामन्याकडे आणि नक्की जाऊया कॉम बॉक्समध्ये. तिकडे दोन आवाज मोठी आहेत आपण पाहतोय, संदीप गावड सर आणि तसंच विजय पाटील. ओ टू कॉम बॉक्स. लख लख धन्यवाद जहीर भाई. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ प्रस्तुत एनसीसी चषक 2024चा रणसंग्राम नारंगी मैदानावर सुरू आहे आणि पहिला मॅच तुम्ही बघतायत मोफास 11 वसईपाटा विरुद्ध साईनाथ स्पोर्ट्स अर्नाळा असा. 71 धावसंख्येचा पाठलाग करण्याकरता हे दोन बॅटर उतरलेत. पुढचा बॉल अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलंय, चेंडूला शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये वळवलं. एका धावेनिशी धावसंख्येत बदल होतोय. धाव फळकावर धावा लागल्या जातात. सध्याच्या घडीला ते 6 धावा. विजय पाटील एक गोड आवाज आणि जुने जाणते समालोचक आहेत, महाराष्ट्रातील नामवंत समालोचक आमच्यासोबत जुळले जात आहेत. विजयजी आपलं सहर्ष स्वागत करतोय या मैदानावर. धन्यवाद संदीप गावड़ जी, आपका भी हार्दिक स्वागत है. बहुत ही लंबे समय के बाद ज़रूर आए हैं, लेकिन इनका बहुत अच्छा रिलेशन रहा है नारंगी ग्रामस्थ क्रीड़ा मंडल के साथ और आज इन्हें आमंत्रित किया है, तो आपका भी हार्दिक स्वागत है. बहुत ही अच्छा मुकाबला इस समय चलता हुआ. सुबह का सत्र है और सुबह के सत्र में एक रफ एंड टफ मुकाबला इस समय चलता हुआ. एक तरफ मोफस फाटा और एक तरफ साईनाथ अर्नाला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. इनसाइड आउट, चांगला फटका, क्रॅकिंग स्ट्रोक. चेंडू कॅप मध्ये वळतोय. एक नाही, दोन नाही, तीन नाही, सरळ 4 धावांकरता ठोकलेला शानदार चौकार. टीम की भूक. 4 धावांची धावसंख्या आता पुढे सरकताना धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत. 10 धावा, 71 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि अशा स्थितीमध्ये 2 खेळाडू उतरलेत. एका बाजूला मुराद आणि दुसऱ्या बाजूला आहे तो शाहरुख. शाहरुख याने सुद्धा आल्या आल्या लगेचच आपला पावित्र्य दाखवलाय. पुढचा बॉल डेल्मॉन याचा.
डान्सिंग डाऊन द ट्रॅक त्याच दिशेने चेंडूला वळवलाय. आता ह्या सर्व गोष्टी लक्षात घेता त्या क्षेत्रामध्ये शतरक्षकाला उभं केलं गेलंय. इथे जर आपण बघितलं तर आमचे स्कोरर आमच्यापर्यंत चांगली माहिती देत आहेत. जो मॅच तुम्ही बघतायत मोफास 11 वसेपाटा विरुद्ध साईना स्पोर्ट्स अर्नाळा असा 4 चेंडूंमध्ये 11 धाबा बनवल्यात. चांगली रणनीती सध्या सुरू आहे डेलमॉन विरुद्ध आणि रिक्वायर्ड रन रेट 11.25 आहे सध्याच्या घडीला. स्विंग अँड मिस आतमध्ये वळणारा चेंडू होता. गुडलेन्स क्षेत्रामध्ये पडल्यानंतर चेंडू आत वळतोय. थोडासा उसळी घेतला होता. हे तुम्ही पुन्हा पुन्हा बघू शकता ते दृश्य. ओ बघितलं बॅटरला बीट करून चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 5 बॉलची समाप्ती झाली आहे. 71 धावसंख्येचा पाठलाग करताना धावसंख्या धावफळकावर लागली आहे ती 11 धाबा. सुंदर असं क्रिकेटचं मैदान आहे. चांगली प्रेक्षकांची गर्दी नेहमीच आपल्याला या मैदानावर पाहायला मिळाली. एज इनसाइड एज लागले. आतील कडा चाटून हा चेंडू गेला होता. ह्याच दरम्यान एका चांगल्या चेंडूची समाप्ती होताना दिसते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तर दाखल 71 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना मोफास 11 वसेपाटा टीमची धावसंख्या आहे बिनबाद नाबाद 11 धावा. 11 फॉर नो लॉस. सुरुवात तर खूप चांगली झालेली आहे परंतु काय शेवट गोड होईल या मॅचचा. पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर 11 धाबा लागल्यात. दुसऱ्या षटकामध्ये काय घडामोडी घडत आहेत त्याची सुद्धा चर्चा होईल. मॅन्डेटरी पॉवर प्ले पहिल्या षटकामध्ये पाहिलाय आणि बॅटिंग पॉवर प्ले बॅटिंग करणाऱ्या टीमला षटक क्रमांक 2 ते 5 दरम्यान घ्यावा लागेल. इथे आता काय रणनीती असेल याची सुद्धा चर्चा होईल. दुसऱ्या षटकामध्ये काय घडामोडी घडत आहेत याचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता आमच्या समोर जुळले जातात विजयजी पाटील. विजयजी तुमचं पुन्हा एकदा मी स्वागत करतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद संदीपजी गाभण यांचा आवाज आपण ऐकत होता. तर टेनिस क्रिकेट विश्वातील आणखी एक दिग्गज समालोचक म्हणून ज्यांच्याकडे सातत्याने पाहिले गेले, भरपूर मोठ्या मोठ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात, त्यांचा आज आवाज आपण या नारंगीच्या मैदानावरती ऐकतोय. एक प्रदीर्घ कालावधीनंतर त्यांचं आगमन झालंय, त्यांचा सुद्धा वेलकम आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तुम्ही पाहतायत कुठेही बघतायत रोपे मस्ते वर्षामध्ये क्रिकेटचा महासंग्राम नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ प्रेझेंट NCC चषक 2024. आपण बघितलं तर 25 वर्ष एकतेची, 25 वर्ष एकनिष्ठेची, 25 वर्ष आपण बघितली यशाची आणि 25 वर्ष आपण बघितली तर सक्सेसफुल वाटेची. या 25 वर्षामध्ये आपण पाहिलं तर एकजुटीचा विजय झाला आहे आणि म्हणून बोलतात एकीचं बळ आणि मिळते फळ. हे फळ नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाला मिळालेलं आहे. कारण एक छोटंसं वृक्ष लावलं त्याचा वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. 25 वर्ष संदीपजी गावडी स्पर्धा आपण सातत्याने पाहतोय. इस बार गेंद अच्छी थी, टिपा खाने के बाद चार्ल्स गावदिया काफ़ी अनुभव इनके पास है और अनुभव के ऊपर बहुत सारे मुकाबले इन्होंने जीत के दिया है. यहाँ पर 9 का इशारा आता हुआ. संदीपजी गावडे या स्पर्धेबद्दल नक्कीच आपण त्याचा चर्चा करूया. कारण आपण जर पाहिलं ना तर अनेक स्पर्धा येतात, अनेक स्पर्धा जातात, परंतु आपण बघितलं सातत्यानं काही स्पर्धा आहेत त्यांचा आपण उल्लेख करू शकतो. अशा नामवंत स्पर्धेमधली ही स्पर्धा आपण बघतोय. पालघर जिल्ह्यातील मानाची, अभिमानाची आणि नक्कीच स्वाभिमानाची स्पर्धा सध्याच्या घडीला आपण पाहतोय NCC कप. विजयजी मी तुम्हाला थांबवेन कारण लेग साईडला जे लाईन आहे त्या लाईनीला सरळ 3 शतरक्षक ठेवल्या कारणानं इथे नो बॉलचा इशारा आलाय. किती चांगला अचूक आणि बारकाईने लक्ष केंद्रित केलंय पंचांनी या ठिकाणी. धावसंख्येचा जर आपण विचार केला तर 1 ने धावफळक पुढे सरकतोय आणि धाबा लागल्या जातात त्या 12 धाबा. पुन्हा एकदा मी चर्चा करता तुमच्यापर्यंत वळतोय. विजयजी फ्री हिट असेल आता. परशुराम पाटिल गंभीर, देखिए डिसीजन कितना खंबीर है. नाम गंभीर है, डिसीजन खंबीर है. ये देखने वाली बात होगी क्योंकि काफ़ी साल इन्होंने क्रिकेट खेला है नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडल के लिए. अगली गेंद चार्ल्स की, ओ टिप्पा करने के बाद गेंद हवा में है. चार्ल्स खुद आते हुए यहाँ गलती नहीं करेंगे और विकेट. देखिए यहाँ पर नो था और देखिए ये यहाँ पर मौका था. लेकिन देखिए कभी कभार होता है जब बल्लेबाज भी आराम से खेलते हैं इस गेंद को क्योंकि उन्हें पता है कि हम आउट नहीं होंगे. लेकिन हमेशा वो मैदान के अंदर होता है. कमेंट्री बॉक्स में मैं पहली बार देख रहा हूँ. इस बार फिर से एक बार रन संख्या आप देखिए 13 रन
1.1 का खेल अब तक हो चुका है। देखिए मुराद 5 पर है और यहाँ पर शाहरुख 6। फिर से एक बार राइट आर्म और द विकेट गेंदबाजी करते हुए चार्ल्स यहाँ पर देखिए अब किस तरह से गेंदबाजी करेंगे। टिप्पा ऑप्शन के बाहर है। यहाँ पर देखिए पॉइंट की दिशा में गेंद जाती हुई जब तक सिंगल पूरा करे डबल के लिए दौड़ते हुए दोनों खिलाड़ी तेज और अनिल घरत एक बड़ा नाम फिलहाल मास्टर में इन्होंने काफी अच्छा कारनामा किया है हाल फिलहाल में। अगदी बरोबर आणि मास्टरच्या खुळ्या गटातील मॅचेसमध्ये कर्णधाराची मोठी जबाबदारी कृष्णा सातपुते त्यांच्या टीमचा सदस्य आहेत. आणखी मोठं नाव नजीम गुल्ली हा सुद्धा एक खेळाडू त्यांच्या टीमद्वारे खेळत असतोय आणि म्हणूनच ह्या खेळाडूला विसरता कामा नये. टेनिस क्रिकेटमध्ये अनेक कारनामे त्याने केलेत. लेदर क्रिकेटचा सुद्धा अनुभव त्या खेळाडूच्या पाठीशी आहे. सध्या धावफलक आपण बघूया. धावा आहेत त्या 15. चार्ल्स की अगली गेंद फिर से एक बार खेलने का तैयार। देखिए गेंद यहाँ पर मिड ऑन की दिशा में जब तक आए सिंगल यहाँ पर पूरा करते हुए अनिल घरत। चर्चा होगी अनिल घरत के ऊपर क्योंकि अरनाला की खिलाड़ी है। अरनाला में अभी अच्छा क्रिकेट क्योंकि विनायक भोईर प्रशांत घरत लगातार अच्छा क्रिकेट खेल रहे हैं। संदीप खरवत पिछले कई साल से अच्छा क्रिकेट। प्रमोद लिली उनके बारे में भी चर्चा होगी। अच्छा क्रिकेट इन्होंने खेला है। अरनाला का नाम काफी बड़े लेवल पे लेके आए। ये पालघर डिस्ट्रिक्ट हो या पूरे महाराष्ट्र में दमकम है। अनिल घरत उसमें से 40 प्लस के मास्टर खिलाड़ी है क्योंकि इनका जलवा पहले भी था अब अच्छा क्रिकेट खेलते हुए। फिर से एक बार चार्ल्स गावदा काफी अनुभव इस खिलाड़ी के पास। लंबा रनअप चार्ल्स का फुल टॉस करके खेला गेंद हवा में खिलाड़ी मौजूद और यहां पर विकेट का पतन होता हुआ विकेट गिरता हुआ मधुर संगीत आता हुआ। याला ही विकेट मिळाली आणि 5 बॉलचा सामना केला बॅटर शाहरुखने. हे बघू शकतायत ते विकेट्स. इनसाइड आउट आला. मिडल स्टंपवरचा चेंडू होता. लोअर फुलटॉस करून या चेंडूला सरळ बॅटने खेळण्याचा प्रयास केला परंतु तैनात असलेल्या क्षेत्ररक्षकांनी कोणतीच चूक केली नाही आणि इथे पहिली भूक भागवली फिल्डिंग करणाऱ्या टीमद्वारे. दुसऱ्या षटकामध्ये हा विकेट प्राप्त झालाय. धावसंख्या धावफळकावर आहे ती 16 धाबा अजूनही जिंकण्याकरता फार मोठा गट जो पल्ला आहे तो पल्ला गाठायचा आहे. 12.69च्या अत्यावश्यक धावगतीने उर्वरित ज्या धाबा आहेत त्या पूर्ण कराव्या लागतील. विजय याकरता संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आत. निश्चित संघर्ष तो यहाँ पर करना होगा। संघर्ष में आदमी अकेला चलता है, सफलता में सारी दुनिया उसके साथ चलती है। संघर्ष और सफलता की कहानी है। इस मैच की कहानी क्या आएगी? अब सलमान मैदान में आए हैं। सलमान के पास बहुत क्षमता है। इस मुकाबले को यदि मोपस फाटा को जीतना है तो सलमान को मैदान के ऊपर खड़ा रहना पड़ेगा। सलमान में वो क्षमता है कि उन्होंने कई बार अच्छी पारियां खेली है। क्या आज एक बार फिर से अच्छी पारी खेलेंगे अपने टीम के लिए? क्योंकि अब यहाँ पर सवाल है एनसीसी कप का क्योंकि 25वां साल ये सुवर्ण अक्षर से लिखा जाएगा जो टीम इस विनर होगी। अगली बार खेलने का प्रयास पहले गेंद के ऊपर किया है प्रार। प्रमोद लिली है वहां पर। ओहो ओ बढ़िया बढ़िया बढ़िया। निश्चित अपने टीम के लिए 4 रन बेहतर बचाए हैं। क्या यहाँ पर बहुत अच्छा फील्डिंग का नजारा। गेंद सीधी बाहर जा रही थी वहां से अंदर लाई। कल विनायक भोईर ने भी इस तरह से यहाँ पे आप देखिए लेकिन बहुत ही अच्छा फील्डिंग का नजारा जरूर पेश किया है खिलाड़ी ने। अब्रम देखिए क्या पीछे गए उसी जगह पहले प्रमोद लिली थे थोड़ा अभी फील्ड चेंज की है उन्होंने और अगली बार फिर से एक बार अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास। देखिए अच्छी गेंद स्लो वन डिलीवरी। चार्ल्स के पास क्षमता है अलग अलग तरीके की गेंदबाजी वो कर सकते हैं और अभी ये अनुभव क्या होता है ये यहाँ पर दिखाते हुए। चलो डीजे की तरफ जाएंगे मयूर के साथ जुड़ेंगे और फिर संदीप गावड़ के पास आएंगे। ची गरज आहे. विजय 24 चेंडू आणि 54 धाबा सध्या तरी एक कठीण लक्ष्य आहे बॅटिंग करणाऱ्या टीम करता. काय बॅटिंग पॉवर प्ले घेतला जाईल कारण षटक क्रमांक 2 ते 5 दरम्यान तुम्हाला बॅटिंग पॉवर प्ले घ्यावा लागेल.
आणि एक जो गोलंदाज आहे ते 2 पॉवर प्लेचे षटकं टाकू शकणार नाही. पंचाने इथे बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा दिलाय. अर्थातच इथे चेंजेस केले जातील. टेनिस क्रिकेटमधील एक महानतम गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे, अनेक विक्रम ज्यांनी केलेत. सेमीफायनलचा मॅच 2012 सालचा आमदार चषकाचा मला आठवतोय. विजयजी, तुम्ही त्या मॅचमध्ये समालोचन करण्याकरता होता आणि 2007ला तो मॅच होता. त्या 2007च्या मॅचमध्ये 6 चेंडूंमध्ये 6 निर्धाव चेंडू टाकण्याचा विक्रम करणारा हा खेळाडू आहे संदीप करवत. परंतु तो काळ वेगळा होता, ती वेळ वेगळी होती आणि आत्ताची वेळ सुद्धा वेगळी आहे. सर्वांनाच हवंसं क्रिकेटचं मैदान म्हणजे NCC क्रिकेट मैदान, ज्या मैदानावर आमची सुद्धा इच्छा असते की धावतं समालोचन आम्ही करण्याकरता यावं. 2016 नंतर मी या स्पर्धेमध्ये कुठल्याही मोठ्या स्पर्धेमध्ये धावतं समालोचन करण्याकरता उतरलो आहे. खरं तर मी आभार मानतो आहे NCC क्रीडा मंडळाचं. त्याने आम्हाला आमंत्रण दिलं आहे या स्पर्धेमध्ये धावतं समालोचन करण्याकरता. वळूया मॅचकडे. 24 बॉल शिल्लक आहेत आणि 54 धावांची गरज. गोलंदाजाला आहे संदीप करवत. एका वेगळ्या शैलीने बॅटिंग करतोय सलमान नावाचा खेळाडू. मिड विकेटच्या दिशेने चेंडूला वळवलाय आणि प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता. 1 धाव मिळाली. एका धावेनिशी संतुष्ट व्हावं लागतंय. धावसंख्येत बदल होतोय. धावफळकावर धावा लागले जात आहेत. 18 धावा. 71 धावसंख्येचा पाठलाग होतोय. यूट्यूबद्वारे जुडलेले आमचे लाडके प्रेक्षक यांच्या माहिती करता साईना स्पोर्ट्स अर्नाळा विरुद्ध मोफास 11 वसेफाटा या दोघांमध्ये हा मॅच होतोय. आता एक टर्न केला गेलाय, वळवलं गेलंय. गुडलेन क्षेत्रामध्ये चेंडू टाकलाय आणि लेग ब्रेकचा हा चेंडू पाहायला मिळाला संदीप करवत याच्याद्वारे. काय चांगली शैली आहे या खेळाडूची. लेदर क्रिकेटचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. पुन्हा एकदा तो तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. आता मात्र चेंडूला स्लॉक केलाय. चेंडू मिड विकेट पट्ट्या बाहेर. सीमारेषे पार. आर पार. दमदार, शानदार, बहरदार, डोलदार, वजनदार षटकार. स्पॉटवर पडला असताना सुद्धा थोडासा टर्न असताना लेग ब्रेक होणाऱ्या चेंडूवर हा हल्ला केलाय. विषय काय म्हणशील या षटकाराबद्दल. धावसंख्या आता वाढली, 24 झाली आहे. नक्कीच हल्ला नव्हता तर प्रतिहल्ला होता, कारण कुठल्या तरी एका खेळाडूला मोठे फटके खेळणं जरुरी आहे, कारण धावसंख्या खूप मोठी आहे आणि त्या धावसंख्येचा पिच्छा करत असताना यावेळी षटकार आलाय. पुढचा बॉल पुन्हा आता ऑफ स्टंपवर शफल झालाय. खेळायचा होता ऑन साईडला, चेंडू जातो ऑफ साईडला शॉर्ट पॉईंट क्षेत्रामध्ये. लेग बाईचा इशारा पंचांद्वारे आलाय, कारण जो वेळ होता त्या वेळेमध्ये 1 धाव चोरली गेली. या एका धावेनिशी धावसंख्या झाली आहे ती 25 धावा, 1 गडी बाद. 10 बॉलमध्ये 14 या धावसंख्येवर खेळतोय मुराद नावाचा खेळाडू. सलमान 2 चेंडूंमध्ये 2 धाव बनवतोय आणि आता त्याच्याकडे स्ट्राईक येताना दिसतंय. सलमान वेगाने खेळायचा होता. सलमान याला चेंडू यष्टीरक्षकाने मिस केलाय. चेंडू थर्ड मॅन क्षेत्रामध्ये वळतोय. 1च धाव मिळाली. एका बाईच्या स्वरूपात ही 1 धाव मिळाली. एका धावेची धावसंख्या पुढे सरकली. धाव फळकावर धावा लागल्या जातात त्या 26 धावा. 71 धावसंख्येचा पाठलाग करताना आपल्याला मोफास 11 वसेफाटा टीमला बघतोय. मुख्य पंचाने या ठिकाणी बाईच्या स्वरूपात ही धाव नोंदवली होती. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. या चेंडूला उडवलंय. डावा बनवण्याकरता मैदानाच्या आतून फलंदाज करता जीवाचा आटापिटा. फलंदाजाने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षकाला करतोय बाय बाय टाटा. 6 धावा षटकार. तीन षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 71 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना 1 गडी बाद 32 धावा झाल्यात मोफास 11 वसेफाटा टीमच्या. आता 3 षटकं अजूनही शिल्लक आहेत. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 13च्या अत्यावश्यक धाव गतीने 39 धावांची गरज आहे. हा पुन्हा फटका दाखवला गेलाय. काय चांगलं पददलित केलं बॅटरने. विषय आता तुला काय वाटतंय, काय या षटकारणीशी कमबॅक केलंय या बॅटिंग करणाऱ्या टीमने?
हाँ, यहाँ पर देखिए वो छक्का आना जरूरी था, वो कमबैक जरूर किया है, वेलकम बैक भी रहेगा क्योंकि यहाँ से आप अच्छी शुरुआत करेंगे तो मैच के पास भी जा सकते हैं। ये मुकाबला अभी भी ऑन है, टीवी ऑन रखिए, किधर भी मत जाइए क्योंकि आज के दिन का खूबसूरत पहला मुकाबला इस समय चलता हुआ आज एक गांव एक संघ की टीमें यहाँ पर संघर्ष करती हुई दिखेगी और काफी अच्छा क्रिकेट नारंगी के मैदान में देखने को मिलेगा। 18 गेंदे और 39 रनों की जरूरत इस मुकाबले के ऊपर। देखिए स्क्रीन पर काफी दर्शक अभी सुबह के सत्र में हमारे साथ जुड़े हैं, उनको भी धन्यवाद दूंगा क्योंकि उन्होंने भी अपना समय दिया है इस टूर्नामेंट के लिए। समय सबने दिया है, समय दर्शकों ने दिया है, समय मेहमानों ने दिया है, समय कमेंटेटर ने, अंपायरों ने दिया है और खिलाड़ियों ने भी दिया है। समय के साथ और समय के पहले किसी को कुछ नहीं मिलता, आपको जो भी करना है समय पे करना पड़ेगा, नहीं समय तय करेगा आपका क्या करना है। 18 गेंदों का खेल, 39 रनों की जरूरत, मुकाबला अभी भी ऑन है। फील्ड देखिए, एक फाइन लेग स्लिप है, पॉइंट की दिशा में खिलाड़ी है, फाइन लेग लॉन्ग लेग की दिशा में खिलाड़ी खड़ा है। इसके बाद ओहो जगह से खेलने का प्रयास, गेंद हवा में, प्रमोद लीली वहां पर खड़े, गलती नहीं करेंगे, विकेट का होता पतन और एक विकेट गिरता हुआ सलमान के इनिंग को लगता हुआ पूर्ण विराम। कम ऑन डीजे। शांताराम घरत यांना वेलकम. शांताराम घरत सकाळच्या सत्रामध्ये नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे भरपूर आयोजक संयोजक सर्वांचे आभार व्यक्त करतो. तुमच्या आमच्या सर्वांच्या प्रयत्नांनी आज यश प्राप्त झाले. संदीपजी गावड आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांचा आवाज सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचतोय. गेले कित्येक वर्षाचं नातं नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे संदीपचं राहिलेलं आहे. बाली सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. नमीच त्यांच्या माध्यमातून अर्नाळा संघ नेहमी आपण पाहिलंय आणि अनेक वेळा विजेतेपद सुद्धा पटकावले. संदीप गावड अगदी बरोबर. म्हणूनच त्या संघाचा सातत्याने उल्लेख करावा असं वाटतोय. मॅचकडे पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करूया. 17 बॉल शिल्लक आहेत आणि 17 बॉलमध्ये आता 39 धावांची गरज आहे. मुख्य फलंदाज बाद झाला सलमान, ज्याने 4 चेंडूचा सामना करत फक्त आणि फक्त 2 धावा बनवल्या. आणखीन एक त्यांच्याकडे एक उत्तम दर्जाचा खेळाडू आहे, रन मशीन ओळखली जाते सतीश. या खेळाडूला सतीश राजभर हा खेळाडू मैदानाच्या आत उतरलाय. निश्चित यहाँ पर मुराद देखो अभी तक बल्लेबाजी की कमान संभालते हुए अभी 11 गेंदों में 20 रन बनाए हैं. सतीश मैदान में आया है, सतीश के ऊपर भी दबाव होगा. जितना कठिन संघर्ष होगा जीत भी उतनी शानदार होने वाली है. इसीलिए कहते हैं सोच को बदलो तो सितारे बदल जाते हैं, नज़र को बदलो तो नज़ारे बदल जाते हैं. कश्तियाँ बदलने की जरूरत नहीं है, दिशाओं को बदलो, किनारे अपने आप बदल जाएंगे. इसीलिए आपको यहाँ पर आत्मविश्वास को बढ़ाना पड़ेगा. वो आत्मविश्वास हो सकती है जो उजड़ी हुई दुनिया में प्रकाश ला सकता है. यहाँ पर देखिए अगली गेंद लेके दिशा में खेलने का प्रयास, गेंद ऑफ स्टंप के बाहर थी, असफल रहे. यहाँ पर बल्लेबाज सिंगल. एक एक बिंदी गेंद यहाँ पर दबाव बढ़ाएगी. मेरे ख्याल से यहाँ पे फिटनेस मेंटेन कर रहे थे नॉन स्ट्राइक इनके बल्लेबाज, ऐसा लगा मेरे को. कारण अर्ध्या क्रीज अर्ध्या पिच पर्यंत धावत गेला होता खेळाडू. फील्ड को देखिए संदीप करवत. विजय संदीप करवत को हम पॉइंट में देख रहे हैं. एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी है, स्लिप थोड़ी सी डीप लगाई है, फाइन लेग में खिलाड़ी है, लॉन्ग लेग की दिशा में मिड विकेट में खिलाड़ी है, मिड ऑफ और मिड ऑन के ऊपर भी 2 खिलाड़ी. इस नंबर फील्ड यहाँ पर सजाई है डैलमैन के लिए. अगली गेंद उठा के खेला है, खिलाड़ी मौजूद नहीं है, तीनों के बीच में गेंद गिरेगी क्या ऐसे. हो अंतिम क्षण में अनिल गरत वहां पर प्रयास करते हुए, गेंद निकलती भी 2 रन पूरे किए. तीसरे के लिए दौड़ेंगे नहीं नहीं नहीं, लेकिन कैच था, थोड़ा दूर था, प्रयास जरूर अच्छा किया था संदीप गावड़. बॅकवर्ड शॉट स्कोर लेगच्या दिशेने चेंडू बराच वेळा हवेत होता, कठीण झेल होता, तरी सुद्धा प्रयास करणं गरजेचं होता आणि तो प्रयास आपल्याला पाहायला मिळाला अनिल यांच्या द्वारे. हे तुम्ही बघू शकतायत. अंदाज त्यांना व्यवस्थित बांधता आला नाही. 2 धाव मिळाल्यात. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 2 गडी बाद 34. 71 धावसंख्येचा इथे पाठलाग होतोय. नक्कीच मोपस पाटा. यहाँ पर देखिए मोपस की टीम को यहाँ पर बड़े शॉट खेलने पड़ेंगे जिसको हम हवाई सफ़र बोलते हैं, क्योंकि आप अब टैक्सी और रिक्शा से सफ़र नहीं कर सकते, आपको प्लेन का सफ़र करना पड़ेगा, तब जाके आप पहुँचोगे. ये गेंद देखिए उंगली ऊपर खड़ी होती अंपायर की, विकेट का पता होता हो, दबाव बढ़ता हुआ, दबाव में कोई बिखरेगा. प्रशांत जी कहते हैं दबाव में कोई निखरेगा, लेकिन दबाव यहाँ पर बल्लेबाज को रिटर्न ला रहा है. चलो डीजे की तरफ जाते हैं. मयूर डीजे श्री डीजे का गाना सुनते हैं, धुन लेते हैं और फिर युग है. संदीपजी गावड आपण चर्चा करतोय 2001 पासून 2010चं क्रिकेट अर्नाळा साईनचं आपण पाहिलं ना, तर ओल्ड इज गोल्ड खेळाडू म्हणजे महेश कुडू, त्यामध्ये विलास धाकी,
असे नामवंत खेळाडू आपण पाहिलेत. विलास धाके असू दे, उदयराज यादव असू दे, त्यानंतर आपण बघितलं तर नागेश तांडेल, अनिल तांडेल, अनेक खेळाडू ज्यांनी चंद्रकांत कडू स्वर्गीय, सुनील पुजारी स्वर्गीय, ज्यांनी हा संघ बांधला. कित्येक वर्ष आपण बघितलं तर चांगली कामगिरी. यावेळी पहा आपण प्रवीण पाटील यांनी सुद्धा या मंडळाला जे आर्थिक सहकार्य केलंय त्याबद्दल मनाच्या अंतःकरणातून नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. तर संदीप गावड, आपण चर्चा करत होतो अर्नाळा साईनाथ संघाची 2010 पासून 2020चं क्रिकेट आपण बघितलं तर संदीप खरवतनी त्यानंतर हा संघ बांधला, पुढे चालवला आणि आज आपण बघितलं तर यश सुद्धा प्राप्त केलंय. 2 वेळा नारंगीची ही स्पर्धा जिंकली त्यांनी. परंतु अजून मॅचचा निकाल लागला नाही. अजूनही चांगले खेळाडू मैदानाच्या आत आहेत, विकेटवर उभे आहेत. धावसंख्या धावपळकावर 34 धावा, 14 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता मोफास 11 वसईपाटा टीमला. आणि त्यांचा आणखीन एक अनुभवी खेळाडू मैदानाच्या आत उतरलाय सद्दाम. 2003 एक चांगली माहिती आपल्यापर्यंत येते. नक्कीच 2013 ते 2014 पासून प्रवीण पाटील बाली हा अर्नाळा साईनाथ संघाची नेहमीच एंट्री केलेली आहे. प्रोपायटर राहिले ते या स्पर्धेत पॅकर म्हणून त्यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. भूमिका तर महत्वाच्या असतील. आता इथे मधल्या फळीतील फलंदाजाची भूमिका विकेटवर फार महत्वाची आहे. मॅचकडे वळूया आपण. 13 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे विजय. आणि अशा स्थितीमध्ये आता संघर्ष करतात 2 बॅटर. गोलंदाजाने आत्मविश्वास नावाचा मित्र जवळ ठेवलाय आणि आत्मविश्वासाने गोलंदाजी ते करतायत. 13 गेंदे अभी भी यहाँ पर देखिए उम्मीद बनी हुई है. मोपस पाटा के लिए बड़े बड़े शॉट आने चाहिए. इस बार अनिल गरत दोबारा ओ हो यहाँ पर देखिए संघर्ष करते हुए अनिल गरत नजर आए. देखिए क्या हो रहा है देखना पड़ेगा. एक बार वापिस थर्ड अंपायर की तरफ आया है डिसीजन. तिसऱ्या पंचांकडे गेलाय अनिल गरत. मला वाटतं थोडेसे इंजॉर्ड झाले, त्यांनी प्रयत्न केला होता, आधी सुद्धा झेल सोडला, आता दुसरा झेल त्यांच्या हातून सुटलेला आहे. तर पाणी घेऊन जायचं आहे मैदानामध्ये. मैदान में जाएगा पानी, क्या बदल जाएगी इस मैच की कहानी. तर धन्यवाद शांताराम घरत, धन्यवाद. वेलकम नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ. गेली 17 वर्ष तुम्ही आम्हाला जी संधी दिली त्याबद्दल मनाच्या अंतःकरणातून तुमचे आम्ही आभार व्यक्त करतो. कारण आज एवढी मोठी सुंदर स्पर्धा, ज्या स्पर्धेने अनेक समालोचक घडवले, ज्या स्पर्धेने अनेक कॉमेंटेटर, अनेक खेळाडू घडवले, अशी मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची पालघर जिल्ह्यातली एक खेळाडू आणि त्यातला एक घटक शांताराम घरत आमच्याशी नक्कीच आले. कालच्या दिवसामध्ये समालोचन सुद्धा केलं. कैलास पाटील, मी, शांताराम घरत, तुकाराम मांगेला, रमेश मांगेला, अनेक योगेश घरत, हे जेव्हा गरज पडली त्यावेळी त्यांनी समालोचन सुद्धा केलंय, तो सुद्धा पाठ सांभाळलाय. प्रत्येकाचं कार्य खूप महत्वाचं आहे. सामना थांबलाय. अनिल गरत थोडेसे इंजॉर्ड होतात. मला वाटतं हातावरती मार लागला, झेल घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. तिसऱ्या पंचांकरता सध्या तरी मॅच थांबला. आउट और नॉट आउट, धावबाद झालाय की नाही याकरता हा तिसऱ्या पंच या ठिकाणी आमंत्रण दिलंय. आणि म्हणूनच योग्य तो डिसिजन, योग्य तो निर्णय तन्मय घरत यांचं सुद्धा आगमन झालंय. वेलकम तन्मय घरत, शांताराम घरत यांचे सुपुत्र तन्मय घरत, वेलकम, हार्दिक स्वागत आहे. धावपळक सध्या तरी आपण चर्चा करूया. मुराद यांनी मनमुराद बॅटिंग तर केली, अजूनही तो नाबाद खेळी साकारतोय. 2 षटकार आणि एकाच चौकाराच्या मदतीने त्याच्या खात्यामध्ये 11 चेंडूंमध्ये 20 धावा त्याने जमा केल्या. दुसऱ्या बाजूला मिडल ऑर्डर कडून जास्त अपेक्षा होती. शाहरुख, सलमान, सतीश यांच्याकडून अपेक्षा होती, परंतु ते तसा खेळ करू शकले नव्हते. आता सदामा आहे, तो धावबाद असेल की नाही त्याची सुद्धा चर्चा होईल. 3.5 चेंडूंचा खेळापर्यंत आपण हे वर्णन केलंय. या शेवटच्या चेंडूवर नेमक्या किती धावा आल्यात त्याची चर्चा होईलच. सध्या 35 वर 3 गडी बाद, 3.5 चेंडूंमध्ये अशी स्थिती होती. आणि हा तिसऱ्या षटकातील, 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू होता. काय सुंदर असं आयोजन आहे या स्पर्धेचं. 2 टीम आमने-सामने लढत आहेत. एका बाजूला मोफास 11 वसईपाटा विरुद्ध साईनाथ स्पोर्ट्स अर्नाळा. अर्नाळा टीमने या स्पर्धेमध्ये जेव्हा ही स्पर्धा सुरू झाली त्यावेळेस 2 वेळा विजेतेपद पटकावलंय. आता निर्णय आलाय, बॅटर इज नॉट आउट. तर फलंदाज नॉट आउट असं डिसिजन आलंय. आणि नक्कीच अर्नाळा संघ प्रवीण पाटील बाली यांना विसरून चालणार नाही आहे. 2013-2014 पासून सातत्याने ते अर्नाळा संघाची एंट्री करतायत. 2 वेळा अर्नाळा संघाने त्यांना विजेतेपद पटकून दिलंय. तर आता बघितलं योगेश घरत यांचं सुद्धा आगमन झालंय.
वेलकम योगेश घरात आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आणि आपलं सुद्धा योगदान खूप महत्त्वपूर्ण आहे. दिनेशजी मांगेला यांचं सुद्धा आपण विसरून चालणार ज्या टीम आज बनवल्यात, ज्या आज आपल्याला टीम पाहायला मिळतात त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. स्कोर आपण बघितला 37. संदीप आपण बघितलं आता 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. काय घडेल काय बिघडेल या मैदानावरती हे पाहणं फार जरुरी आहे. 12 चेंडू आणि आता आव्हान खूप मोठं आहे. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्याकरता जवळजवळ 34 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 34 धावा. इक्वेशन आणि सिच्युएशन आपण बघितलं. हे शांताराम गरत पोटी प्लसचे खेळाडू आहेत, चांगले समालोचक आहेत, चांगले सूत्रसंचालक आहेत आणि खूप चांगले निवेदक म्हणून त्यांना आपण अनेक वेळा बघितलंय. जसं मित्र म्हणून सुद्धा त्यांनी नाती जोडलेत. 2014 साली राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेमध्ये सुद्धा आमच्यासोबत डिसेबल क्रिकेट मॅचमध्ये जुडले होते. तुकारामचे मांगेला, शांतारामचे घरत, कैलाशी पाटील आणि असंच हे लाडकं समालोचक आपल्याला सध्या तरी या कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला खाली दिसत आहेत. 12 चेंडू 34 धावांची गरज आहे. सदाम याने या चेंडूला खोदून काढलाय. चेंडू एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये वळतोय. 1 धाव पूर्ण केली. दुसरे धाबे करता बॅटर धावतायत. पाहता पाहता 2 धावा सहज गत्या पूर्ण होत आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली 3 गडी बाद 39. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 32 धावांची गरज आहे. अडचणी वाढल्यात बॅटिंग करणाऱ्या टीमच्या. आयुष्यात येणाऱ्या अडचणी हे आपल्याला त्रास देण्यासाठी नसतात, तर आपल्याकडे असलेली क्षमतेची जाणीव करून देण्याकरता त्या अडचणी येत असतात. अडचणी आहेत, परंतु या अडचणीमधून मार्ग काढावे लागतील. बॅटिंग करणाऱ्या टीमला गोलंदाज चार्ल्स तयार, अनुभवी खेळाडू आहे. ओ मोठा फटका खेळायचा होता. चेंडू जातो बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल सदाम या खेळाडूला. एका धावेनिशी काही फरक पडणार नाही प्रतिस्पर्धी संघाला. फिल्डिंग करणाऱ्या टीमला एका धावेनिशी धावसंख्या 3 गडी बाद 40 झाली आहे. रिक्वायर्ड रन रेट 18.60 बनलाय. करंट रन रेट त्या मानाने खूपच कमी आपल्याला पाहायला मिळतोय. आता 10 बॉल शिल्लक आहेत आणि 10 बॉल मध्ये 31 धावांची गरज आहे. 10 चेंडू 31 धाबा. सुंदर असं क्रिकेटचं मैदान आहे. चोहे बाजूने प्रेक्षकांची अफाट गर्दी आहे आणि गर्दीमध्ये चेंडूला घेऊन जायचं आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला बरोबर बाहेर धाडलाय. कुणी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही. डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्राबाहेर चेंडू सीमारेषे पार. मिळतं धावाचार. एनसीसी चषकातील शानदार कलात्मक चौकार. परिसरातील एक प्रख्यात यूट्यूब चॅनल आहे. पालघर जिल्ह्यातील प्रख्यात यूट्यूब चॅनल आहे आणि त्याद्वारे ही थेट प्रेक्षेपण तुम्ही बघतायत. या मॅच कडे 9 चेंडूंमध्ये आता 27 धावांची गरज आहे. विश्वास प्राप्त केलाय खेळाडूने. पुढचा बॉल सरळ बॅटने चेंडूला उडवलाय. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा झेल विसवलाय आणि मुख्य फलंदाज मुराद बाद झालाय. विकेटचं पतन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय. चौथा धक्का गॉन. कडे आणि अर्थातच विजय पाटील आमच्या सोबत जुळले जातात. विजय, आता दबाव सर्वस्वी बॅटिंग करणाऱ्या टीमवर आलाय. 8 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे. सध्या 44 धावा बनल्यात. नक्कीच दबाव असतो, कारण प्रत्येक वेळी अलग अलग संघाशी तुम्हाला लढावं लागते, संघर्ष करावा लागतो. परंतु दबावानंतर तुम्हाला मार्ग काढावा लागतो. जर तुम्ही मार्ग काढला तर तुमचा प्रवास हा सुखकर आहे. जर तुम्ही मार्ग काढला नाहीये तर तुमचा परतीचा प्रवास आहे. आणि अगदी बरोबर तुम्ही या ठिकाणी वक्तव्य केलंय. कारण म्हणतात ना की लक्ष हे एकच असतं, रस्ते हे वेगवेगळे असतात. जर एखादा रस्ता बंद झाला तर तुमचं लक्ष बदलू नका, तो रस्ता बदला. आणि इथे आता बॅटिंग करणाऱ्या टीमला त्यांची आखणी बदलावी लागेल, पावित्रा बदलावा लागेल. नो बॅटर इन. लोअर मिडल ऑर्डर मध्ये शुभम नावाचा खेळाडू आलाय. 8 बॉल मध्ये 27 धावांची गरज आहे. मोफास 11 वसेफाटा टीमला. काय एखादा मोठा फटका मिळेल की गोलंदाज त्यांना त्रस्त करतील? ऑफ स्टंपवर शपवून कायचा होता. चेंडू बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये वळतोय. 1 धाव तर छोट्या स्वरूपात पूर्ण केली आणि पंचांचा लेग बायचा इशारा आलाय.
पुन्हा एकदा प्रेशर वाढलाय. एका धावेची धावसंख्या 45. 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये 26 धावांची गरज आहे. हे ऐतिहासिक मैदान आहे. काय एखादा किस्सा तुला आठवतोय विजय? हा किस्सा आठवतोय ना, 2007 साली नितीन कोहलीची ती इनिंग 97 धावांची, ती इनिंग नव्हती तर त्या इनिंग नंतर वंडर बॉय ऑफ नारंगी ही उपाधी नितीन कोहली यांना दिली गेली. 7-26 आपण बघितलं तर 7-26 ची लोकल नाही आहे, हे समीकरण आहे या सामन्याचं. हो चांगला फटका, चेंडू जाईल का सीमा पार? हो त्याच गतीने आलाय ज्या प्रकारे आपण बघितलं तर मॅट्रो धावते, ज्या पद्धतीने बुलेट धावणार आहे. क्या बात है. ऑन दी अफा फटका पाहायला मिळाला आणि अर्थातच 4 धाव देऊन गेला हा फटका. 5 षटकांची समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 71 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना मोफास 11 वसेपटा टीमची धावसंख्या 4 गडी बाद 49. आता 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये इक्वेशन आपण बघणार आहोत. 6 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा एनसीसी क्रीडा मंडळावर सुरू असलेला एनसीसी चषक 2024. आपण बघितलं समीकरण 7 चेंडू आणि 22 धावा. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 22 धावांची गरज आहे. सद्दाम अजूनही विकेटवर उभा आहे. तो मॅच मध्ये रंग भरण्याचं काम करू शकतो विजय. निश्चित 6 गेंदों में 22 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए. एक तरफ 8 है तो एक तरफ गोवा है. अब कहाँ पे जाना है ये डिसाइड करना पड़ेगा. पहले गेंद के ऊपर प्रहार करने की जरूरत थी. यहाँ पर देखिए विकेट जरूर गिरेगा. स्ट्राइक रोटेट जरूर हुई है, क्या देखनी पड़ेगी. और यहाँ पर विकेट का पतन होता हुआ और विकेट गिरता हुआ. अब 5 गेंदों में महज 22 रनों की जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए. सामने घना अंधेरा है, पहाड़ चीर कर रास्ता बनाना है. अब रास्ता तो बनाना पड़ेगा. आप बुलडोजर लगाओ नहीं तो जेसीपी लगाओ, जब तक आप रास्ता नहीं बनाओगे तब तक आपका रास्ता आसान नहीं होगा. या अगदी बरोबर वक्तव्य करतायत, कारण भरपूर अनुभव विजय पाटील सरांचा आपण बघितलाय. अनेक क्रिकेटचे उन्हाळे आणि पावसाळे त्यांनी पाहिलेत. आमच्यासोबत अनेक स्पर्धांमध्ये धावतं समालोचन त्यांनी केलंय. 5 चेंडू 22 धावांची गरज असताना बरकत नावाचा खेळाडू उतरलाय. काय तो टीम करता बरकत करून देईल, टीमचा फायदा करून देईल आणि समोर असलेला सद्दाम या अडचणीमधून संघाला बाहेर काढेल काय? 5 चेंडू 22 धावा. इसीलिए कहते हैं ना, जो पानी से नहाता है वो लिबास को बदलता है, जो पसीने से नहाता है वही इतिहास को बदलता है. नारंगी का मैदान इतिहास रचना भी जानता है और इतिहास दोहराना भी जानता है. क्या इतिहास दोहरा जाएगा? 25वां साल है, 25वें साल में इतिहास दोहरा जाएगा तो आपका भी नाम बनेगा. 5 गेंदे 22 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए. 5 गेंदे बहुत ही महत्वपूर्ण हो गए. देखिए विकेट की तरफ गेंदबाज ऑफ स्टंप के बाहर, इस बार उठा लिया है, गेंद हवा में है. स्वयं 4 खिलाड़ी एक गेंद के पीछे. ओहो, संघर्ष करते हुए 2 रन जरूर निकाले हैं. यहाँ पर 2 रनों के साथ समीकरण की तरफ जाएंगे. 4 गेंदे 20 रन. संदीप सर 4 चेंडूत 20 धावा हवे आहेत. काय असा सामना तुम्ही पाहिलाय की कधी जिंकू शकतो आपण? या मी पाहिलंय. प्रताप भोईर याची बॅटिंग बघितली होती तपस्या प्रतिष्ठान चषक 2018 साली, ज्यावेळेस त्यांनी 3 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज असताना सलग बॅड लाईट मध्ये ते 3 षटकार खोदून काढले होते. ब्लॉक होल मध्ये टाकलेल्या चेंडूला त्याने खोदून काढलाय. 4 गेंदे 20 रन. इस बार उठा लिया, गेंद हवा में, खिलाड़ी मौजूद है, क्या ये देखने वाली बात होगी. लेकिन नहीं, यहाँ पर 2 ही रन मिलेंगे. अब 3 गेंदे बचे हैं और तीनों गेंदों पे लगातार 3 छक्के मारने पड़ेंगे. 18 रन की जरूरत है. हो सकता है, इम्पॉसिबल ऐसी कोई जीत नहीं. इट इज नेवर टू लेट. आपको लेट नहीं होना है, लेट टू लेट अपडेट रहना है. 3 गेंदे और 18 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए. ओ यहाँ पर देखिए गेंद जाती हुई तेज. ओ क्या सुसाट गई है. इस बार बंदूक से गोली निकलती है तो उसको फायर कहते हैं. इस बल्लेबाज ने क्या गेंद केली है फायर की तरह. तर मल्होत्रा सरांचं आगमन झालंय. एक सिनियर पंच आपण बघितलं तर वेलकम मल्होत्रा सर. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीने तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. जुने जाणते पंच, मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्त पंच संजय मल्होत्रा सरांचं या ठिकाणी आगमन झालं आणि त्यांचं आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय. कारण मॅच जवळजवळ गोलंदाजाने बनवलाय. विकेटचं पतन झालंय. हलकेसं एज घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसवलाय आणि मोफास 11 वसेपाटा टीमला लागलाय. आणखीन एक धक्का. गॉन.
दिपेशजी दिंडेकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. वेलकम सरजी. काय स्थिती आहे ते जाणून घेऊया आता. एक बॉल शिल्लक आहे आणि एका बॉल मध्ये जिंकण्याकरता फार मोठा पल्ला गाठायचा आहे. एक चेंडू आणि एका चेंडूंमध्ये अजून जर आपण बघितलं तर 24 संदीप सर, आज आपण बघितलं तर 14 धावांची गरज आहे. एक चेंडू आणि 14 धावा. आज आपण बघितलं तर बाळ सुब्रमण्यम सरांचा आवाज सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतोय. सुप्रीमो ट्रॉफीत गेली कितीतरी वर्ष ऑल इंडिया रेडिओसाठी ज्यांनी कॉमेंट्री केली ते बाळ सुब्रमण्यम सर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आज वेळ दिलाय त्यांनी स्पर्धेला. आणि यावेळी बघितलं चेंडू ऑप्शनच्या बाहेर, पंच वाईट देत आहेत. आणि अजूनही आपण बघितलं एक चेंडू आणि 14 धावा, म्हणजे अर्नाळा संघ विजयाच्या जवळ येऊन पोचलाय. कालच्या दिवसामध्ये अर्नाळा संघ एक आपण पाहिला होता, साईच्या अर्नाळा प्रशांत गड त्यांचा संघ मात्र या स्पर्धेतून पराभूत झाला. परंतु आता बघायचं संदीप खरवत यांचा संघ आहे. यावेळी बघितलं तर विजय प्राप्त करतोय अर्नाळा संघ जवळजवळ 14 धावांनी पहिल्या सामन्यात विजय प्राप्त करतोय. तर कॉंग्रॅच्युलेशन अर्नाळा संघ आणि वेल डन. चांगला खेळ तुम्ही दाखवला त्याबद्दल मोफत पाटा. सलमान अँड कंपनी तुमचं सुद्धा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो. तुम्ही या स्पर्धेत आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल.